ठीक आहे सर. खूप नमस्कार. वाचकपीठ आयोजित 60वी मासिक काव्यचर्चा या काव्यचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज कवी प्रकाशक गीतेश गजानन शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहावर आज आपण चर्चा करणार आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत प्रसिद्ध कवयित्री साहित्यिका अंजली कुलकर्णी मॅडम. या काव्यसंग्रहावर भाष्य करण्यासाठी म्हणून मनीषा ओगले मॅडम, ज्या की भाषा अभ्यासक आहेत. त्यानंतर युवा साहित्य पुरस्कार अकादमी प्राप्त कवी पवन सुरेश नालट सर हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आपण पवन नालट सरांच्या सुद्धा कविता संग्रहावर मी संदर्भ पोखरतोय याच्यावर सुद्धा आपण आपल्या वाचकपीठच्या माध्यमातून चर्चा घडून आणलेली आहे. तर या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उपस्थित कार्यक्रमाचे आपल्या वाचकपीठचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व उपस्थित सदस्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती कवयित्री आणि वाचकपीठच्या सदस्या मनीषा पाटील हरोलीकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 60व्या दृकचित्र मासिक वेबिनार काव्यचर्चेमध्ये मी मनीषा पाटील हरोलीकर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या बहुचर्चित सीसीटीव्हीच्या गर्दछायेत हा कविता संग्रह आपण काव्यचर्चेसाठी घेतलेला आहे. ही महत्वपूर्ण काव्यचर्चा सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री अंजलीताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होते आहे. ताईंना ऐकणे हा माझ्यासाठी निश्चितच एक कपिलाष्टी योग असतो. ताई, मी आपले मनापासून स्वागत करते. या मासिक वेबिनार काव्यचर्चेसाठी प्रमुख भाष्यकार म्हणून मराठी भाषेच्या अभ्यासक मनीषा उगलेताई आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी पवन नालट हे आज उपस्थित आहेत. मनीषाताई आणि पवन सरांचे मी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांना ऐकणे ही खरं तर आज आनंदाची पर्वणी आहे. आणि ज्यांच्या कविता संग्रहावर आज काव्यचर्चा संपन्न होते आहे ते कवी गीतेश शिंदे यांचेही मी मनापासून स्वागत करते. तसेच या काव्यचर्चेमध्ये अभिप्रायार्थ व्यक्त होणारे वाचकपीठ परिवाराचे सदस्य मारुती सावंत सर, गिरीश सोनार सर, तसेच या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वाचकपीठ परिवाराचे जे सभासद सदस्य सहभागी झालेले आहेत आणि खास कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित असलेले वाचक, रसिक आणि साहित्यिक साऱ्यांचे मी मनापासून स्वागत करते. वाचावे ते आम्ही हे ब्रीदवाक्य घेऊन वाचकपीठ परिवार फक्त वाचकांनाच नाही तर साहित्यिकांनाही वाचत करतो. वाचन संस्कृती रुजण्यासाठी निरंतर आणि निरपेक्ष भावनेने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. सामान्य वाचकालाही कविता कळली पाहिजे, त्यांची काव्य जाणीव समृद्ध झाली पाहिजे ही तळमळ वाचकपीठ प्रतिष्ठानची आहे. त्यामुळे एखादा कविता संग्रह कसा वाचला पाहिजे, कसा समजून घेतला पाहिजे याचे दिशादर्शन वाचकपीठ करते. आज ही 60वी काव्यचर्चा आहे. याचाच अर्थ गेली 5 वर्षे अखंडपणे ही काव्यचर्चा सुरू आहे. जसं लहू कानडे सर आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, नवसहस्त्रक दाराशी आले त्याच्या हातावर काय ठेवू, नवसहस्त्रक दाराशी आले त्याच्या हातावर काय ठेवू, फुललेलं फुल की भुकेनं रडणारं मूल. याची अनुभूती खरं तर आपल्याला कोरोना काळाने दिली. श्वासांवरचा विश्वास उडून जाण्याच्या या काळामध्ये अनेक आधाराची बेट सुद्धा निर्माण झाली. काळ कसाही कोणताही असला तरी प्रत्येक काळ भल्या बुऱ्या अनुभवांचा अबीर गुलाल आपल्या उंजळीत ठेवतच असतो. आणि त्यामुळं कोरोना काळाच्या या बंदिस्त वातावरणामध्ये घुसमटलेल्या बंदिस्त जीवांना एक खिडकी उघडली आणि ती खिडकी उघडली आमच्या वाचकपीठ परिवाराने. वाचकपीठ वाचन संस्कृतीची परंपरा मराठी साहित्याला दिली ही मात्र गोष्ट कालातीत आहे आणि तितकीच खरी आहे.
9 ऑगस्ट 2020 रोजी मारुती सावंत सर यांच्या कविता संग्रहावर प्रथम चर्चा संपन्न झाली आणि पाहता पाहता वाचकपीठ परिवार 5 वर्षांचा झाला. अनेक लोक जोडले गेले. आज अखेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या काव्य चर्चेसाठी 60 अध्यक्ष आणि 120 वक्त्यांनी वाचकपीठ काव्य चर्चेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ही निश्चितच आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आज मराठी साहित्य क्षेत्रात हा उपक्रम जो आहे तो महत्वाचा उपक्रम म्हणून नोंद झालेला आहे. ऑनलाईन कार्यक्रमासोबतच 2023 मध्ये ज्येष्ठ कवयित्री अनुराधाताई पाटील यांच्या आता वह्या साऱ्या बुडीत खाती आणि 2024 मध्ये कवी मंगेश नारायणराव काळे यांच्या शून्यगड शहर या कविता संग्रहांवर ऑफलाईन सुद्धा काव्यचर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गेल्या वर्षी महिला दिनानिमित्त कवयित्री संमेलन घेण्यात आलं आणि यावर्षी महिला दिनानिमित्त कवयित्री प्रिया धारूरकर आणि योगिता राजकर यांची सुद्धा ऑनलाईन मुलाखत घेण्यात आलेली होती. असे विविध उपक्रम सातत्याने वाचकपीठ घेते आहे. आदरणीय चंद्रकांत भोसले सर, भास्कर निर्मळ सर यांच्या मार्गदर्शनाने वाचकपीठ परिवाराचे सर्व सदस्य अत्यंत आत्मीयतेने हे उपक्रम घेतात, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. कवी गीतेश शिंदे यांनी खरं तर या कविता संग्रहाच्या रूपाने एक सशक्त मराठी कविता मराठी भाषेला दिलेली आहे. माणसांच्या जखमांना कवितेच्या हळदीचे बोट लावणारा हा कवी आहे आणि म्हणूनच आजच्या ह्या काव्य चर्चेमध्ये सहभागी होताना मला अत्यंत मॅडम डिस्कनेक्ट झाल्या बहुतेक. डिस्कनेक्ट झाल्यात मॅडम. तुमच्या पण जॉईन होतील लगेच वाटले असते. माझा हा मी बोलू का, मग सुरुवात करू का? ठाकर सर पुढे. मॅडम बहुतेक कंटिन्यू करा. परिचय होऊ द्या आणि नंतर अध्यक्ष. ठीक आहे. पाहुण्यांचा आपण काय करू, कुलकर्णी मॅडम बोलतील. घोलप मॅडम अहिल्यानगर यांना करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्या. सुरेखा घोलप मॅडम. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय का सर? कृपया सर्वांनी माईक म्यूट ठेवावेत. बोलणाऱ्या व्यतिरिक्त इतरांनी माईक म्यूट ठेवावेत, म्हणजे आवाजाची समस्या येणार नाही. आवाज येतोय का सर? येतोय. बोला मॅडम. हो बोला बोला बोला. सर, वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 60व्या काव्यचर्चेत आज आपण गीतेश गजानन शिंदे लिखित सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या काव्यसंग्रहावरील चर्चेसाठी लोकचित्राच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आजच्या आपल्या सन्माननीय अतिथींचा वेळेचे बंधन पाळून मी थोडक्यात परिचय करून देते. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मराठी स्त्रीवादी कवयित्री लेखिका सन्माननीय अंजलीताई कुलकर्णी. आपण गेली 35 वर्ष महाराष्ट्रभर आणि बाहेरही कविता व्याख्याने करत आहात. लेखिका म्हणून आपला जो प्रवास आहे तो अगदी थक्क करणारा आहे. आपली एकूण 23 पुस्तके प्रकाशित असून त्यात कविता संग्रह, ललित लेख संग्रह, अनुवादित कादंबरी, वैचारिक लेख संग्रह, संपादित पुस्तके, सामाजिक कर्तृत्वाचा आलेख मांडणारी पुस्तके, शैक्षणिक आणि बाल कविता संग्रहाचा देखील यामध्ये समावेश आहे. राज्य सरकारच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीच्या 2 पुरस्कारांसह अन्य 30 सन्मानाच्या पुरस्कारांची यादी आहे आणि खूपच छान वाटतंय मॅडम आज आपल्याला भेटून. त्याची यादी मोठी असल्या कारणाने वेळेचं बंधन पाळून आपले पुरस्कारांची यादी वाचत नाहीये. विविध संस्थांच्या पदावर आपण आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत मराठी साहित्याची उत्कृष्ट सेवा आपण करत आहात. आपले मनपूर्वक स्वागत. अध्यक्षीय जबाबदारी स्वीकारल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
वाचकपीठ प्रतिष्ठानची 28वी काव्यचर्चा ज्यांच्या संग्रहावर घेण्यात आली होती त्या मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहाचे कवी पवन नालट हे आज आपणास बस निर्मळ सर, मी तुम्हाला सॉरी, मी मध्ये जरा इंटरप्ट करते. मी बोलू का आता? परत पुढे जायचे प्रवासात आहे. वाङ्मय प्राप्त असो आपण संचालक आहात कवी म्हणून आपले प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या दुसऱ्या अतिथी आहेत. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. मी भास्कर सर, मी बोलू का? मला पुढे पुन्हा प्रवासाला गेलं की मग मला कळायला तुम्हाला तसं भोसले सर करू का तसं? तुम्हाला मी जसं विनंती केली होती थोडं भोसले सर, माझी विनंती आहे तुम्हाला. त्या पाहुण्यांचा परिचय त्यांच्या बोलण्याआधी होऊ द्या. मॅडमचा परिचय झाला त्यांना बोलू द्या. मी बोलू का आधी? ओके बोला मॅडम. शेळके मॅडम थोडासा अध्यक्षांना बोलू द्या. ठाकर सर तुम्ही सांगा तसं. हो आजच्या कार्यक्रम अध्यक्षाच्या भाषणानंतर आपण सर्वांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय ना आपल्याला? मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागते की मी प्रवासामध्ये आहे आणि मी तशी कल्पना अगोदर दिली होती तसं पाहायला गेलं तर. पण मी आता एके ठिकाणी थांबली आहे, तिथे अंधार पण पडतोय. मी जे मुद्दे घेऊन आणले ते कदाचित मला वाचता येणार नाही आणि त्यामुळे मी जरा घाई करते आणि पुढे पण जायचं आहे, तर त्याबद्दल माफी मागते सर्वांची. आणि मी ऐकणार आहे पूर्ण कार्यक्रम, मी गाडीत बसून ऐकणार आहे. फक्त माझं बोलण्याला पुन्हा पुढे प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी अगोदर बोलते असं विनंती केली होती भास्कर सरांना. तर सर्वप्रथम मी वाचक पीठाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी यांचे खूप अभिनंदन करते. हा मी पाहती आहे म्हणजे कोरोना काळापासून की हा उपक्रम गेली अनेक वर्ष ते काही वर्ष सातत्यानं आणि दर्जेदारपणाने ते त्यांनी सुरू ठेवलेलं आहे आणि फार काटेकोरपणे संग्रहांची निवड करून त्याच्यावर अतिशय उत्तम अशा प्रकारची चर्चा घडवून आणणं आणि ते सातत्यानं काही वर्ष सतत चालू ठेवणं हे वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाहीये. आयोजन ही गोष्ट खूप तशी अवघड आहे, परंतु हे सगळे जण मिळून, आता कुणाचं एकाचं नाव घ्यायचं नाहीये त्यामुळे मी कोणा एकाचं नाव घेत नाही, पण वाचक पीठाचे सगळेच पदाधिकारी सहकारी यांचं मी हे सगळं महत्वाचं काम करतात त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते. गीतेशचं अभिनंदन करते की गीतेशच्या संग्रहावरती ही चर्चा सुरू आता होणार आहे. आज गीतेशच्या CCTVच्या गर्दछायेत या संग्रहावरती सगळेजण छान मुद्दे मांडणारच आहेत आणि छान चर्चा होणार आहे याची मला खात्री आहे. मला व्यक्तिशः हा कविता संग्रह फार आवडलेला आहे. याचं कारण हा कालभान जागवणारा संग्रह आहे. एक काळावरती एक काळाचं उत्तम आकलन करून घेऊन म्हणजे अगदी आत्ताचं या क्षणाचं वर्तमान अतिशय चांगल्या पद्धतीनं आकलन करून घेऊन गीतेश हा एका जसं ब्लरवरती रणधीर शिंदे यांनी लिहिलेलं आहे की ते एका सरळ आणि भावूक कवितेच्या पातळीवरती उतरणार असं वर्तमान तो मांडतो आहे. त्यामुळे मला आणि त्याच्यातून एक त्याच्या आत्ताच्या काळाचं भान तो त्याच्यातून मांडतो आहे. यासाठी हा संग्रह मला अनेक इतर कारणांसाठी आवडलेला आहे. आणि आपण आतापर्यंत नव्वदोत्तर संवेदन असं म्हणत होतो, परंतु मी पाहते आहे, मी गेली काही वर्ष वाचते आहे अनेक कवींचे कवयित्रींचे संग्रह आणि माझ्या असं लक्षात येते
की गीतेश असेल किंवा अजून आता पवन आहे किंवा अजून अनेक कवी किंवा कवयित्री आहेत की जे आता या नवोत्तर संवेदनाच्याही पलीकडचं पुढचं असं काही एक संवेदन मांडतात जे विशेषतः त्यांच्या पिढीचं त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या वास्तवाचं असं भावसंवेदन आहे, त्यांचं संवेदन विश्व आहे, अनुभव विश्व आहे. आणि गीतेशच्या कवितेमध्ये तर ते अतिशय प्रभावीपणाने प्रकट झालेलं आहे असं मला वाटतं. गीतेशच्या कविता संग्रहाबद्दल बोलायचं तर हे कुठलं भावसंवेदन आहे तर एकतर हे महानगरातलं आहे, शहरी संवेदन आहे. महानगरातल्या जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आणि तो करत असताना बहुपेडी किंवा बहुस्तरीय अशा आधुनिकोत्तर अशा ताणतणावांना सामोरं जावं लागणाऱ्या मध्यमवर्गीय पिढीचं, मध्यमवर्गीय माणसाचं, सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं हे प्रातिनिधिक अशा प्रकारचं संवेदन विश्व आहे. आणि या विश्वावरती तंत्रज्ञान इतकं हावी झालेलं आहे की त्याच्या अस्तित्वाची तंत्रज्ञानाच्या संदर्भ चौकटीशिवाय कल्पनाच करणं अशक्य होऊन बसलेलं आहे. इतकं तंत्रज्ञान त्याच्यावरती हावी झालेलं आहे. या संग्रहातली जी शीर्षक कविता आहे सीसीटीव्हीच्या गर्भछायेत, त्याच्यामध्ये गीतेशला जे जे काय म्हणायचं आहे या सगळ्या काळाबद्दल त्या सगळ्याची एक संपृक्त कविता म्हणून या कवितेकडे आपल्याला बघता येईल की संपूर्ण त्याचं जे काही कवितेचं जीस्ट आहे संपूर्ण ते या कवितेमध्ये आलंय असं आपण म्हणू शकतो. म्हणून त्याचं उदाहरण घेता येईल आपल्याला. सध्याचा काळ असा आहे की माणसाला त्याचं वैयक्तिक खाजगी असं काही आयुष्यात राहिलेलं नाहीये. अगदी त्याच्या बेडरूम पर्यंत सगळा तंत्रज्ञान पोचलेलं आहे, सगळ्या त्याच्या खाजगी गोष्टींपर्यंत तंत्रज्ञान पोचलंय. त्यांनी काय खातो, काय खातो, काय पितो, काय वापरतो आणि त्यांनी काय खायला पाहिजे, काय कुठल्या ब्रँडचे काय वापरायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्याचं जात, धर्म, नाव, वंश, रंग, वर्ण ह्याचा शोध घेऊन सूडबुद्धीचं राजकारण देखील होतं आहे. त्याच्या तंत्रज्ञानामुळे सुलभ झालेलं आहे. आणि एक प्रकारे त्याचा एक भीषण प्रत्यय आपल्याला परवाच पहलगामच्या क्रूर आणि भीषण अशा घटनेमध्ये आलेला आहे की धर्म विचारून माणसांना गोळ्या घातल्या गेल्या. त्याच्या कवितेची सुरुवातच बघा की तो असं म्हणतो या कवितेमध्ये की माणसांनी दिली आहे Z++ सुरक्षा, माणसांबद्दल वाटणाऱ्या असुरक्षिततेतून. म्हणजे खरं तर माणसांना माणसांच्या विषयी विश्वास वाटला पाहिजे, माणसांना माणसांच्या विषयी माणसांचा आधार वाटायला पाहिजे, सोबत वाटायला पाहिजे, माणसांना माणसांविषयी प्रेम, माया, आपुलकी, मैत्रीभाव वाटायला पाहिजे. परंतु जगामध्ये सभोवताली आपल्याला काय दिसतं आहे तर सतत संशय, विद्वेष, अविश्वास आणि शत्रुभाव हाच आपल्याला सर्वत्र पसरलेला दिसतोय. आजच्या काळाच्या मुळाशी खरं सांगायचं तर ही गोष्ट जी आहे ती माणसांच्या मुळावर आलेली आहे आणि हीच त्यांच्या म्हणजे की माणसांना माणसांविषयी माणुसकीच राहिलेली नाहीये. हे आजचं जे वास्तव आहे ते अतिशय भीषण आणि चिंताजनक अशा प्रकारचं वास्तव आहे. आणि हे सगळ्या बाबतीमध्ये आहे, हे सगळ्या बाबतीमध्ये आहे. हे गीतेशच्या कवितांमधून लक्षात येतं आपल्याला की अगदी स्त्री पुरुष नात्यामध्ये, पती पत्नी नात्यामध्ये, बाप लेकाच्या नात्यामध्ये किंवा कुठल्याही दोन माणसांमधल्या नात्यांमध्ये असा हळूहळू विखार, एक विषारी असं एक तत्व पसरत चाललंय. त्यातला ओलावा, त्यातलं माधुर्य, त्यातला गोडवा हा निघून चाललेला आहे आणि माणसं नुसती कर्कश आणि प्रकारची भावनाशून्य, कोरडी ठाक अशा प्रकारची झालेली आहे. खरं तर हे जे कवितेमध्ये हे सगळं हे जे अनुभव आहेत ते वैयक्तिक आहेत असं वाटू शकतं, परंतु नात्यातला कोरडेपणा किंवा इतर याच्यातली जी भावना शून्यता आहे हा देखील एक सामाजिक परिस्थितीचा परिपाक आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हा केवळ तुझा, माझा, ह्याचा, त्याचा असा प्रश्न आता उरलेला नाहीये. हे सगळं सामाजिक प्रश्न म्हणून, सामाजिक वास्तव म्हणून हे आपल्या समोर अतिशय आपल्या दारामध्ये सगळं ठाकलेलं आहे आणि त्याचं तसंच
स्वीकार करून आहे तसाच स्वीकार करून त्याच्यावरती कशी मात करायची हे बघण्याची वेळ आता आलेली आहे. हे सगळं हितेशच्या कवितेमध्ये फार सूक्ष्मपणे फार बारकाईनं आलेलं आहे असं मला त्याच्या अनेक कविता वाचून वाटतं. एक सेल्फिश कवितेमधल्या 4 ओळी फक्त त्याच्या शेवटच्या ओळी मी कोट करते की सेल्फिश या कवितेमध्ये तो असं म्हणतो की सेल्फी आगीत तेल ओतणारा, अपघाताच्या वेळी बघ्याची भूमिका घेणारा, सेल्फीच्या भारानं माणुसकीचं सर्व्हर झाले डाऊन, झालो सेल्फिश मेलेल्या भावनांना श्रद्धांजली वाहून, झालो सेल्फिश मेलेल्या भावना श्रद्धांजली तर माणसांच्या जगण्याला इतकी यांत्रिकता आलेली आहे की माणसांना जर एकमेकांशी काही भावनात्मक बोलायचं असेल, काही गोड हितगुज करायचं असेल, सुंदर गुपित जरी शेअर करायचं असेल तरी माणसांना शब्दांची किंवा भाषेची गरजच वाटेनाशी झालेली आहे. की व्हॉट्सअपवरती काही चिन्ह पाठवली, काही इमोजी पाठवल्या तरी ते आता माणसांना पुरेसं वाटायला लागलंय. असं म्हणजे एक प्रकारचा आवाजहीन किंवा संवादहीन संवाद, ध्वनीहीन संवाद असा जो माणसांमध्ये सुरू झालेला आहे तर त्याच्या अक्षरांच्या गंजलेल्या खिळ्यांनी या कवितेमध्ये बघा त्यांनी तो असं म्हणतो की माणसं साधतायत संवाद कोणत्याही आवाजाशिवाय, त्यांचे मिटले पोट कधीचेच लाजाळूच्या पानांसारखे, जिभेला पडलाय उच्चारांचा विसर, वाढत चाललाय अल्झायमर, आदळताच कानांवर नोटिफिकेशनच्या ध्वनी लहरी, फिरतायत अंगठे सराईतपणे मोबाईल स्क्रीनवर, जसं फिरायचं पूर्वी शब्दांचं मोरपीस हृदयाच्या कॅनव्हासवर. काय ओळ आहे की जसं पूर्वी शब्दांचं मोरपीस हृदयाच्या कॅनव्हासवर फिरायचं तसं आता ते नोटिफिकेशनचे काय ते ध्वनी लहरी आणि त्या अंगठे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती फिरतायत आणि त्यातनं ते इमोजीद्वाराच इमोशन्स पोचवण्याचा प्रयत्न. म्हणजे माणसं इतक्या पराकुटीची यांत्रिक झालेली आहेत की त्यांना भाषेचीच गरज वाटेल अशी झाली आहे. फिकटली बुळबुळं स्क्रीनवरील आकृत्यांवर गुगल सारखी नजर होते नुसतीच स्क्रोल कटलेल्या पतंगासारखी, वापरून झालेल्या सर्व इमोजींना शोधले जात आहेत पर्याय. संवादांच्या आदिम गुहेतील भित्तिचित्रांमध्ये अक्षरांच्या गंजलेल्या खेळांनी भाषा होती रक्तबंबाळ. भाषा होती रक्तबंबाळ हे आज केवढं मोठं वास्तव आहे. म्हणजे माणसांना भाषा हा माणसांना माणूस पण देणारा घटक आहे. माणूस इतर जनावरांपेक्षा, इतर प्राण्यांपेक्षा, इतर जीवसृष्टीपेक्षा वेगळा होतो तो त्याची भाषा आणि भाषेतून त्याला एकमेकांपर्यंत त्याच्या भावना विचार शेअरिंग हे करण्याची जी क्षमता आहे ती भाषेतून आहे. परंतु ती हरवत चालली आहे आणि आपण हळूहळू पुन्हा भाषा विरहित आदिम अशा जगाकडे पुन्हा वाटचाल करायला लागलो की काय की जेव्हा माणसं खणाखुणांनी संवाद करत होती असं आता भीती वाटायला लागली आहे. अशाच प्रकारच्या शब्दभेट किंवा कळ वारुळात या देखील ज्या कविता आहेत त्या भाषा आणि शब्द यांच्या समकालीन अवस्थेवरती नेमकं भाष्य करणाऱ्या अतिशय उत्तम कविता आहेत. म्हणजे समकालामध्ये भाषेचं जे काही एक स्थान आहे, जी काही अवस्था झालेली आहे त्याचं अधोरेखन अतिशय चांगल्या पद्धतीनं गीतेशने केलेलं आहे. आणि या संग्रहामध्ये आजचं जे विपरीत वर्तमान वास्तव आहे ते अगदी आरपार संवेदनेला हेलावून टाकेल, अगदी संवेदनेला टोचेल अशा प्रकारच्या अनेक कविता देखील या संग्रहामध्ये आहेत. उदाहरणार्थ नोटिफिकेशन ही कविता आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे आशय आहे की माणूस मेल्यावरती देखील त्याचं फेसबुक, ट्विटर, इन्स्टा वगैरे हे सगळं आभासी जग सुरूच राहतं आणि मग त्याच्यावरचं एक भेदक भाष्य आहे. म्हणजे ती कविता मुळातून वाचायला पाहिजे. त्याच्यावरचं एक अशी टोकदार अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी त्याच्यात केली आहे. किंवा नवरा वारल्यानंतर ही कविता ही शेवटी एक अंतर्मुख करणारा प्रश्न विचारते. या सगळ्या आधुनिकोत्तर वास्तव जगण्याची आणि हातातून निष्ठप चाललेल्या भूतकाळाची आता हा 2000 नंतर लिहायला लागलेला कवी, परंतु त्याला देखील एक भूतकाळ निर्माण झालेला आहे की जो त्याच्या हातातून निष्ठप चाललाय. प्रत्येक पिढीच्या हातातून असा एक
एक झरा 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 त्याचा एक भूतकाळ, एक सांस्कृतिक संचित जे काही गाठीशी होतं ते निष्ठच चाललेलं आहे. त्याची अत्यंत तरल, सूक्ष्म, तीव्रोत्कट, चिंतनशील अशा प्रकारची प्रतिक्रिया गीतेशच्या कवितेमध्ये उमटली आहे. त्याच्यामध्ये तरलता पण आहे. असं नाहीये की ही विचार कविता आहे, अगदी डेफिनेटली ही विचार कविता आहे, परंतु ते केवळ कलाहीन अशा पद्धतीनं ती कविता येत नाही, तर काव्यात्मक पद्धतीनं, तरलतेनं आणि प्रतिमांमधून अतिशय प्रत्येकारी आणि आजच्या सगळ्या त्याचं जे संवेदन विश्व आहे ते संवेदन विश्व अतिशय प्रत्येकारी पद्धतीनं पुढे नेणाऱ्या अशा प्रतिमा, आजच्या प्रतिमा म्हणजे शीर्षकामध्ये सीसीटीव्हीच्या गर्दछाया आहेत, नोटिफिकेशन आहेत, काय जरा फिरणारे अंगठे आहेत. तर आजचा सगळा जे काही आधुनिकोत्तर जगण्यामधल्या ज्या काही जगण्यातल्या प्रतिमा तो वापरतो आहे आणि हळूहळू आपल्याला लक्षात येते की कवींच्या कवितेतून ज्या पूर्वी निसर्गाच्या प्रतिमा असायच्या तर त्या निसर्ग प्रतिमा हळूहळू या आजच्या कवींच्या ह्याच्यातून काय म्हणूयात आपण, त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत. जसा निसर्ग माणसाच्या जीवनातून हरवत चाललाय तशा ह्या प्रतिमा देखील हरवत चालल्या आहेत. तर हा देखील एक विचार करायला लागणारा मुद्दा आहे असं वाटतं. तर परंतु हा सगळा आजचा आधुनिकोत्तर जगण्यामधला विसंवाद आणि विखार टिपून देखील आपल्या मुलाचा, पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या भोवती एक आशेचं उबदार असं एक वस्त्र लपेटायला कवी उत्सुक आहे, कवी कागद निवेदक उत्सुक आहे असं म्हणूया. हे मला जास्त महत्वाचं वाटतं. अत्यंत म्हणजे आता नव्वदोत्तरी कवितेमध्ये आपण जागतिकीकरण, खाऊजा धोरण, व्यापारीकरण किंवा बाजारीकरण याच्याविषयी बोलत होतो. गीतेशी आज आत्ता वर्तमानामध्ये संघर्षरत पिढी, जी काही पिढी आहे ती त्या पिढी म्हणजे ती पिढी अल्गोरिदम आणि एआयच्या विळख्यामध्ये सापडू बघते आहे. त्या विळख्याचं आकलन करून घेणारी ही चिंतनशील आणि विचारशील कविता आहे ती अधिकाधिक या पुढच्या काळामध्ये फुलत जावं आणि ज्या म्हणजे गीतेशला आणि आपल्या सर्वांनाच जे हवं आहे वास्तव, खरं तर आपल्या सभोवताली जसं वास्तव हवं आहे तसं वास्तव निर्माण होऊन तशा प्रकारची कविता ते वास्तव कवितांमधून मांडण्याची संधी गीतेशलाही मिळो आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्या इतर कवींना मिळो हीच शुभेच्छा देते. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते. माझ्यासाठी सगळं ऍडजस्ट केलं त्याच्याबद्दल देखील आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते आणि कार्यक्रम मी संपूर्ण ऐकणार आहे याची ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान पद्धतीनं गीतेश शिंदे सरांच्या कविता संग्रहावर भाष्य केलेलं आहे. माणसाच्या मुळावर आलेला आजचा हा काळ आणि काळाचं आकलन करून देणारा हा कविता संग्रह असल्याचं आपण अधोरेखित करून दिलेला आहे. आणि माणसाला माणूस पण जपण्यासाठी शिकवणारा खऱ्या अर्थानं हा कविता संग्रहाचा असल्याचं देखील आपण सांगितलंय. सोशल मीडियात सोशल असण्यापेक्षा माणूस स्वतःला खऱ्या अर्थानं सोशल जीवनात जगला पाहिजे अशा पद्धतीचं या कविता संग्रहातील कविता आहेत असंही आपण सांगितलेलं आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आपण प्रवासात असल्यामुळं थोडी तांत्रिक अडचण आली आणि त्याच्यामुळं मला पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या सुरेखा घोलप मॅडम यांना थांबवावं लागलं. सुरेखा घोलप मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी राहिलेला पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या दुसऱ्या अतिथी आहेत सिन्नर येथील मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिक, महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नरच्या प्रमुख कार्यवाह सन्माननीय मनीषा उगले मॅडम. आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंच तालुका सिन्नर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहात. आपल्या वाङ्मयिक कार्यात मुंबई, नाशिक, आकाशवाणीवरून ललित लेखन तसेच आपण मुलांना समजून घेऊया ही मालिका आपली प्रसिद्ध झाली. विविध नियतकालिकातून कविता, ललित, समीक्षणपर लेखन आपले प्रसिद्ध आहे.
लहान मुलांनी वाचते व्हावे, त्यांना पुस्तकाची आवड निर्माण व्हावी म्हणून छोटेखानी बाल वाचनालय चालून आपण वाचन संस्कृती जोपासत आहात, रुजवत आहात. हे आपले कार्य बहुमोलाचे आहे. विविध कॉन्फरन्स मध्ये सहभागी होऊन आपण मुलींचे शिक्षण, महिला आरोग्य संदर्भात वैचारिक दृष्टीने कार्यरत आहात. आपल्याला कथा लेखनासाठी इगतपुरी ग्रामीण साहित्य संमेलनात प्रथम पुरस्कार, सकाळ दिवाळी अंक महाराष्ट्र युवा पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दगंगा साहित्य संमेलनात देखील आपल्याला कथा लेखनासाठी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि आपण वाचक पीठच्या परिवारात नुकत्याच सामील झालेले आहात, याबद्दल देखील मॅडम आपले मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर आज आपण सीसीटीव्हीच्या गर्द छायेतच सर्वत्र आहोत याची जाणीव करून देणाऱ्या काव्य संग्रहाच्या कवींचा म्हणजे गीतेश गजानन शिंदे सुप्रसिद्ध कवी, अनुवादक, संपादक यांचा परिचय करून घेऊया. आपली कविता संग्रह तसेच संपादक म्हणून साहित्य सेवा प्रसिद्ध आहे. आपल्या निमित्त मात्र या काव्य संग्रहाच्या 4 आवृत्ती प्रसिद्ध झाल्या असून 9 सन्मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार या पुस्तकास प्राप्त आहेत. तर सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या काव्य संग्रहाची 2 महिन्यात दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. आणि विशेष बाब म्हणजे या काव्य संग्रहाला प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद अहिल्यानगर, दामाजीनगर असे उत्कृष्ट साहित्याचे आतापर्यंत 27 पुरस्कार या काव्य संग्रहास मिळालेले आहेत. सर, या वेबिनारच्या निमित्ताने आपले मनपूर्वक अभिनंदन. विविध साहित्य संमेलनात आपण निमंत्रित कवी म्हणून सहभागी आहात. चोखंदळ वाचक निवड साठी देखील मान्यवर साहित्यिकांकडून या काव्य संग्रहाची निवड झाली आणि एबीपी माझा यामधील आनंदाचे पान या लोकप्रिय कार्यक्रमात देखील या काव्य संग्रहावर चर्चा घडवून आणण्यात आली. आज देखील आपण या चर्चासत्राच्या निमित्ताने यातील कवितांच्या अर्थगर्भ छायेत आणि एकूणच चर्चेत सहभागी होऊया आणि हा काव्य संग्रह वाचकांच्या आणखी दूरपर्यंत मनापर्यंत पोहोचवूया. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचे, कवींचे या ठिकाणी हार्दिक असे स्वागत करून धन्यवाद घोलप मॅडम. आपण खूप छान पद्धतीने आजच्या सर्व पाहुण्यांचा, मान्यवरांचा परिचय करून दिलेला आहे. आजच्या या काव्य चर्चेत ज्यांच्या कवितेवर आज आपण चर्चा करत आहोत ते कवी प्रकाशक गीतेश गजानन शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या कविता संग्रहातील आपल्या आवडत्या 2 कविता आम्हाला ऐकवाव्यात. गीतेश शिंदे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी दिली की माझ्या कविता संग्रहावरती ही चर्चा होती आहे. आणि वाचक प्रतिष्ठान गेली 5 वर्ष सातत्याने हा उपक्रम करतोय. हे फार कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी कवींकडनं किंवा प्रकाशकांकडनं कविता संग्रह भेट न मागवता विकत घेऊन ते मागवले जातात. ही फार अत्यंत स्पृहणीय गोष्ट आहे. म्हणजे त्याचा प्रत्यय मी कवी म्हणूनही घेतला आणि प्रकाशक म्हणूनही घेतला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची पुस्तक चळवळ करण्यामध्ये वाचकपीठ प्रतिष्ठान अग्रेसर आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला खरंच म्हणजे मनापासून दाद द्यावी लागेल. आजवर अनेक मान्यवर कवींचे कविता संग्रह या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक मान्यवर वक्ते, अध्यक्ष म्हणून इथं लाभलेले आहेत. म्हणजे माझं हे भाग्य आहे की अंजलीताई कुलकर्णी ज्यांच्या कविता आपण वाचत मोठे झालेलो आहोत अशा कवयित्रीने आपल्या कविता संग्रहावरती भाष्य करणं हे माझ्यासारख्या तरुणाला नक्कीच बळ देणार आहे. त्यानंतर माझा कवी मित्र पवन नालट या कविता संग्रहावरती आता भाष्य करणार आहे. त्यामुळे त्याच्याही कविता मी वाचलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही समकालीन आहोत आणि दोघंही तरुणाईचं किंवा या नव्या कवितेचं प्रतिनिधित्व करतो आहोत. त्यामुळे त्याच्याकडनं माझ्या कवितेबद्दल जाणून घ्यायला मी निश्चितपणे उत्सुक आहे. मनीषा उगले मॅडमचा परिचय या निमित्ताने पहिल्यांदा होतो आहे.
त्यामुळे त्यांचंही भाष्य या कवितेच्या संदर्भात ऐकून घेण्यासाठी मी निश्चितपणे उत्सुक आहे. कविता किती प्रभावी आहे, किती गुण आहेत, किती दोष आहेत, हे खरं तर काळ ठरवत असतो. आणि गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे आता हा कविता संग्रह प्रकाशित होऊन पुढच्या महिन्यात 2 वर्ष पूर्ण होतील आणि अनेक मान्यवरांसोबत काही नवे वाचक सुद्धा या कविता संग्रहाशी जोडले गेले. मला वाटतं नवे वाचक जोडणं ही आता काळाची गरज आहे आणि वाचकपीठ सारखे जे उपक्रम आहेत त्यासाठी महत्वाचे ठरतात. त्यामुळे मी वाचकपीठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत किंवा आयोजक आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी ही संधी दिली. कविता संग्रहाविषयी म्हणजे हे जे नाव आहे, शीर्षक जे आहे, सीसीटीव्हीच्या गर्दछायेत, बऱ्याच जणांना असं वाटतं की हा शहरी तोंडवळ्याचा कविता संग्रह आहे, पण आज गावागावामध्ये सीसीटीव्ही आहेत. आणि मुळात मला या भौतिक सीसीटीव्हीविषयी काहीच बोलायचं नाही, जे दुकानांच्या बाहेर आहेत किंवा मी तर अशा ठिकाणी गेलो आहे की लोकांच्या घरात सुद्धा आता सीसीटीव्ही आहेत. इतकं भयकारी वातावरण महानगरांमध्ये असं नाही तर गोठ्यामध्ये सुद्धा सीसीटीव्ही मी पाहिले. असं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. पण हे भौतिक झालं, भौतिक जगातलं झालं. पण मला जे सांगायचं ते आपले डोळे हे कॅमेऱ्यासारखे काम करतात आणि मेंदूला एक सिग्नल पाठवत असतात. तर हे डोळे जे आहेत ना ते एकमेकांकडे संशयानं पाहतायत आणि एकमेकांना स्कॅन करतायत. तू कुठल्या जातीचा आहेस, तू कुठल्या धर्माचा आहेस, हे सगळं स्कॅन केलं जातंय. म्हणजे आत्ताच गेल्या आठवड्यात जी घटना घडलेली आहे 4 दिवसापूर्वी की पहलगाम मध्ये की तुम्हाला विचारून गोळ्या घालण्यात आल्या की तुमचा धर्म कुठला आहे. खरं तर ते विचारावं लागू नये असा आपला पेहराव आहे. आपण खरं तर आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे असे काही म्हणजे जे त्यात अडकले होते त्यांनी सांगितलं, त्या बायकांनी सांगितलं की आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या ज्या वेळेला ते सुरू होतं. तर आपण हा पेहराव पाहून एकमेकांना स्कॅन करतो आहोत आणि त्याप्रमाणे आपलं जे वागणं आहे ते एकमेकांविषयी बदलत जात आहे. आपण माणूस म्हणून एकमेकांकडे पाहत नाही आहोत. ही या काळाची शोकांतिका आहे असं मला कुठेतरी सांगायचं आहे. आणि जसं सीसीटीव्ही सगळं काही टिपत असतो, मग ते शहरी वातावरण असू देत, ते निसर्ग असू देत, ते जे काही त्याला दिसतंय ते सगळं टिपत जातो आणि ते फुटेज क्रिएट करत जातो. माझ्या कवी मनावरती सुद्धा मी आजूबाजूच्या भोवतालात वावरताना मला जे काही दिसलं, जे काही आतमध्ये मनामध्ये साठत गेलं त्याचं प्रतिबिंब या कवितेमध्ये उलगडत गेलं किंवा चित्रित झालं असं मला कुठेतरी सांगावं असं वाटतं. खरं तर पहिल्यांदाच मी हे कुठे तरी जाहीरपणे सांगतो आहे की नक्की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत म्हणजे काय आहे. तर ह्याला महानगरीय कविता म्हणून वेगळं काढू नका. याच्यामध्ये काही ग्रामीण जीवनाच्याही कविता आहेत, काही अभंग सुद्धा आहेत. ते जसे आले तसे आले आणि त्याप्रमाणे ते शब्दात पकडले गेले. त्यामुळे आता खरं तर 2 कविता ऐकवायला सांगितल्यात तर कुठल्या त्या ऐकवात हे मला प्रश्न पडला होता. पण थोडक्यात तुम्हाला कविता संग्रहाची ओळख व्हावी म्हणून 2 कविता तुमच्या समोर सादर करतो आणि पुनश्च तुमचे आभार व्यक्त करतो. कवितेचं शीर्षक आहे वस्ती. पडत नाही शहरात पूर्वीसारखी झाडांची सावली. पडत नाही शहरात पूर्वीसारखी झाडांची सावली. असतात शोभेच्या 5-7 कुंड्या इमारतीच्या प्रशस्त लॉबीत आपल्या बुडाखालचा सोडून कुठलाच प्रकाश टिपू न शकणाऱ्या. पडत नाही शहरात पूर्वीसारखी झाडांची सावली. असतात शोभेच्या 5-7 कुंड्या इमारतीच्या प्रशस्त लॉबीत आपल्या बुडाखालचा सोडून कुठलाच प्रकाश टिपू न शकणाऱ्या. आडवे होतात उगवती मावळतीला उंच उंच उभे टॉवर्स रस्त्यांच्या काळतोंडावर. आडवे होतात उगवती मावळतीला उंच उंच उभे टॉवर्स रस्त्यांच्या काळतोंडावर. पण काढू शकत नाहीत ऊन ठिपक्यांची जाळीदार रांगोळी फांद्यांच्या ट्रेसिंग अभावी. पण काढू शकत नाहीत ऊन ठिपक्यांची जाळीदार रांगोळी फांद्यांच्या ट्रेसिंग अभावी. पानांनी अच्छा म्हणत माना टाकल्यापासून ढग नुसतेच फिरताहेत भणंग मुसाफिरासारखे आभाळाच्या हायवेवर भरून येत नाहीत.
पानांनी अच्छा म्हणत माना टाकल्यापासून ढग नुसतेच फिरताहेत, भणंग मुसाफिरासारखे आभाळाच्या हायवेवर भरून येत नाहीत. चिमण्या यायच्या दरवर्षी तोरणातील दाणे टिपायला, चिमण्या यायच्या दरवर्षी तोरणातील दाणे टिपायला. पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कुठे झाल्यात परागंदा, घराने त्यांच्या तोंडावर दार लावल्यापासून. चिमण्या यायच्या दरवर्षी तोरणातील दाणे टिपायला, पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कुठे झाल्यात परागंदा, घराने त्यांच्या तोंडावर दार लावल्यापासून. खिडक्यांनाच काय ती येते त्यांची आठवण, दाटतो गळ्यात चिवचिव हुंदका. खिडक्यांनाच काय ती येते त्यांची आठवण, दाटतो गळ्यात चिवचिव हुंदका. ठणकते वार्निश खालची लाकडी फ्रेम, ठणकते वार्निश खालची लाकडी फ्रेम. नदीच्या पायाखालची वाळू तर केव्हा सरकलीये, उघडे पडलेत मुळांचे अवशेष. नदीच्या पायाखालची वाळू तर केव्हा सरकलीये, उघडे पडलेत मुळांचे अवशेष. इथेही कधी काळी होती झाडांची वस्ती, इथेही कधी काळी होती झाडांची वस्ती, झाडांची वस्ती. ही पहिली कविता होती की ज्यातून मला हे सांगायचं आहे की आपण सगळेच यंदा उन्हाळा फार कडक आहे, ग्लोबल वॉर्मिंग विषयी गळे काढत असतो, पण आपण विकासाच्या नावाखाली झाडांची ही वस्ती नष्ट करत आहोत. आणि जी होती पूर्वी ती सगळी आता नष्ट होत चाललेली आहेत. आणि आपण पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवणार आहोत याचाही विचार माणूस म्हणून आपल्याला करायला हवा. दुसरी जी कविता मी आता सादर करतो आहे ती नातेसंबंधांविषयी आहे. अंजलीताईंनी थोडंफार त्याच्याविषयी आपलं मनोगत विशद केलेला आहे. तर जशा भाषेच्या कविता या संग्रहात आहेत, जशा शब्दांवरच्या कविता आहेत, कवितांवरच्या कविता आहेत, तशा नात्यांवरच्या सुद्धा, मग ते स्त्री पुरुष नातेसंबंध असू देत किंवा मुलगा आणि बाप यांच्या मधलं एक वेगळं नातं असू देत, त्या या कविता संग्रहांमध्ये आहे. कारण हा सीसीटीव्ही सगळंच काही पाहत चाललेला आहे आणि ते तुमच्या समोर फुटेज येत आहे. कशासाठी या शीर्षकाची कविता आहे. घेऊन येईल उद्याचा दिवस नवी पहाट, या आशेनं कितीदा बुचकळायचा सूर्य आयुष्याच्या काळोखात. घेऊन येईल उद्याचा दिवस नवी पहाट, या आशेनं कितीदा बुचकळायचा सूर्य आयुष्याच्या काळोखात. किती दिवस करायचा जगण्याचा अभिनय करून परिस्थितीचा मेकअप, किती दिवस करायचा जगण्याचा अभिनय करून परिस्थितीचा मेकअप. आणखी किती दूर वाहायचं नात्याचं कलेवर आई वडिलांच्या काळजीनं, आणखी किती दूर वाहायचं नात्याचं कलेवर आई वडिलांच्या काळजीनं. आताशा डोळ्यातही जमेनासे झालेत आपुलकीचे ढग, आताशा डोळ्यातही जमेनासे झालेत आपुलकीचे ढग. कधी झालो इतके कोरडवाहू. कसा कमवायचा परत बाटलीतून उडून गेलेल्या ऍसिटोन सारखा विश्वास, कसा कमवायचा परत बाटलीतून उडून गेलेल्या ऍसिटोन सारखा विश्वास. कशा लपवायच्या विसंवादाच्या चिरा समाजात जोड्यानं वावरताना. एकाच पलंगावर झोपताना एकमेकांच्या शरीराचा अडसर किती रात्री करायचा सहन उशीच्या मध्यस्थीनं. एकाच पलंगावर झोपताना एकमेकांच्या शरीराचा अडसर किती रात्री करायचा सहन उशीच्या मध्यस्थीनं. कशासाठी जपायचा उराशी कसर लागलेला लग्नाचा कशिदा, कशासाठी जपायचा उराशी कसर लागलेला लग्नाचा कशिदा. या प्रश्नांनी रक्तबंबाळ झालेल्या मनाला लावूया आपल्या मुलाच्या निरागस हसण्याची हळद. या प्रश्नांनी रक्तबंबाळ मनाला झालेल्या लावूया आपल्या मुलाच्या निरागस हसण्याची हळद. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान पद्धतीने आपण सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या शीर्षकाबद्दल सांगितलेलं आहे. सीसीटीव्ही भौतिक नाही तर वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या माणसांकडे कशा वेगवेगळ्या नजरेनं पाहतात आणि माणसानं माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे ही जी आपली भावना आहे. आणि तुम्ही सांगितलं आणि प्रास्ताविक करतानाही सांगितलं की माणसाच्या जखमेवर हळद लावल्यावर जे हळद जे काम करते त्या पद्धतीचं आपली कविता
माणसाच्या जखमेवर हळद लावायचं काम करते. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आमच्या वाचकपीठचे दोन सदस्य आपल्या कविता संग्रहावर चर्चा करत असतात प्रत्येकाच्या. तर यावेळेला आमच्या वाचकपीठचे सचिव असणारे मारुती सावंत सर हे आपल्या कविता संग्रहावर भाष्य करणार आहेत. त्यांना विनंती करतो की सरांनी या कविता संग्रहावर आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद ठाकर सर. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजलीताई, प्रमुख भाष्यकार पवनजी आणि मनीषाताई, कवी गीतेशजी आणि वाचकपीठ परिवारातील सर्व सहकाऱ्यांना प्रथमतः नमस्कार आणि वाचकपीठ कडून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या गीतेशजी शिंदे यांच्या संग्रहावर वाचक म्हणून मला माझे मत मांडायचे आहे. तर या संग्रहाबाबत मला असे वाटते की हा संग्रह म्हणजे नानाविध कवितांचं मुक्त छंदानं भरलेलं ताट असून या ताटात तोंडी लावण्यासाठी अष्टाक्षरी व अभंग सुद्धा आहेत आणि यामुळेच हे ताट म्हणजे हा संग्रह अधिक आस्वादक झालेला आहे. गीतेजीच्या सीसीटीव्हींनी मानवी प्रकृती आणि प्रवृत्तीचं सूक्ष्म आणि तीक्ष्ण निरीक्षण टिपलंय आणि ते निरीक्षण, ते चित्र, तो प्रसंग गीतेजींनी आपल्या डिटेक्टर मधून इतक्या सहज आणि कुशलतेने स्कॅनिंग केलाय की सर्वसामान्य वाचकालाही तो प्रसंग जवळचा वाटतो, आपला वाटतो. संग्रहातील कविता सामाजिक जीवनावर प्रभावीपणे भाष्य करतात, साध्या शब्दातून मोठा आशय मांडतात. यातील संवाद आणि संवेदनशीलता वाचकांचे लक्ष वेधून घेतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटना कवितांच्या रूपात आपल्या समोर येतात. रस्त्याकडेला पडलेल्या चपलेकडे आपण धुंकूनही पाहत नाही, पण गीतेजी म्हणतात ती एकुलती चप्पल अगतिकपणे पाहते वाट दुसरीची. आणि कशी वाट पाहते तर लढाईतून बेपत्ता झालेल्या सैनिकाच्या पत्नीप्रमाणे. किती साध्या प्रसंगाला कवीने उंचीवर नेऊन ठेवलंय हे यातून उद्धृत होतं. त्यातून त्यांची प्रतिभा अधोरेखित होते आणि त्यांच्या निरीक्षणाला दाद द्यावीशी वाटते. त्यांच्या कविता म्हणजे जीवनानुभवाचे अस्सल व अस्वस्थ रूप व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. अनेक तत्व उजागर करणाऱ्या कविता आहेत. प्रतिमा प्रतीकांचा समृद्ध वावर असलेल्या कविता आहेत असे मला वाटते. बहुधा तुम्हीही आई वडिलांच्या बदल्यात नवं फर्निचर घेतलं. अशी वाक्य वाचणाऱ्याच्या मनाची घुसळण करून जातात आणि त्याला अस्वस्थ करून सोडतात. तर कार झाडावर आदळून भीषण अपघातात चार प्रवासी ठार. आणि या ठिकाणी कवी पुढे म्हणतात की असायला हवी होती बातमीत निदान एखादी ओळ झाडाच्या अपघाती निधनाबद्दलही. यातून कवीची निसर्गाप्रतीची सजगता उद्धृत होते आणि वाचकाला विचार प्रवृत्त करते. गीतेजींच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संग्रहातील अनेक कवितांचा शेवट हा कवितेला कलाटणी देणारा किंवा वाचकाला चकवा देणारा सापडतो. हा चकवा अधिक भाव खाऊन जातो आणि कवितेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. एकूणच ही कविता सुंदर असली तरी मला एक वेगळे निरीक्षण सुद्धा या ठिकाणी मांडायचे आहे. नेहमीच्या जेवणातील पदार्थात खडा लागला तर त्याचे एवढे काही विशेष वाटत नाही, पण अष्टाक्षरी आणि अभंगात आलेले इंग्रजी शब्द हे पक्वान्नात निघालेल्या खड्यासारखे वाटतात. त्यामुळे अशा कविताबाबत इंग्रजी शब्दांचा कासरा गीतेजींनी जरा ताणून धरायला हवा असे मला वाटते. असो, या संग्रहावर बोलण्यासारखे भरपूर असले तरी आपल्याला वेळेचेही बंधन आहे. त्यामुळे गीतेजींना पुढील साहित्य प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. आपण
या कविता संग्रहातील निसर्ग संवेदनाबद्दल सांगितलं आणि त्यासोबतच या कविता संग्रहातील अभंग प्रकारामध्ये तुम्हाला जो खटकणारा भाग आहे इंग्रजी शब्दांचा, त्याबद्दलही स्पष्टपणे तुम्ही सांगितलेला आहे. धन्यवाद. यानंतर वाचकपीठचे सदस्य आणि उत्तम निवेदक असणारे गिरीश सोनार सर यांना विनंती करतो की आपण या कविता संग्रहाबद्दल आपला अभिप्राय नोंदवावा. गिरीश सोनार सर. धन्यवाद शरदजी. नमस्कार, आवाज येतोय? हो सर, बोला. हो, नमस्कार. आज वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 60व्या काव्यचर्चेत श्री गीतेश गजानन शिंदे यांच्या CCTVच्या गर्द छायेत या कविता संग्रहावर अभिप्राय व्यक्त करण्याची मला संधी मिळते आहे. त्याबद्दल सर्वप्रथम वाचकपीठ परिवाराचे आभार. कालमर्यादा लक्षात घेता पूर्ण कविता संग्रहावर भाष्य करणं कठीण असलं तरी मी त्यातल्या काही प्रातिनिधिक कवितांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. खरं तर अध्यक्ष अंजली कुलकर्णी मॅडम यांनी आधी बोलल्यामुळं माझी खूपच कोंडी झालेली आहे. त्याचं कारण असं की मी ज्या गोष्टींचा अंतर्भाव माझ्या लेखामध्ये केला, भाष्यामध्ये केला, त्यातल्या अनेक गोष्टींचा उहापोह त्यांनी याआधीच केलेला आहे. तरी त्याची पुनरुक्ती टाळून मी काही गोष्टी माझ्या या भाष्यामध्ये मांडतो. कवी जरी ठाण्याचे असले तरी त्यांनी प्रकाशनासाठी श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाची निवड केली, ही एक माझ्यासारख्या नगरकरासाठी आनंदाची गोष्ट आहे. 77 कविता असलेला हा संग्रह हाती येताच त्याचं मुखपृष्ठ व सुबक बांधणी बघूनच आतील कविता वाचनीय असतील याची खात्री पडते. प्रख्यात कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी कवितेची व्याख्या करताना एके ठिकाणी म्हटलंय, पोएट्री इज द स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल पॅशन. कविता ही अतीव उत्कटतेचा उत्स्फूर्त ओघ आहे. आपल्या मनोगतात कवी शिंदे यांनी असंच काहीसं म्हटलंय. मनोगतात म्हणजे पुस्तकात मांडलेल्या मनोगताबद्दल मी बोलतो आहे. ते म्हणतात, अस्वस्थ कविमनाचा हुंकार कवितेच्या रूपाने कागदावर उतरतोय. अगदी वर्ड्सवर्थचेच शब्द मला या ठिकाणी जशीच्या तशी आलेले वाटतात. म्हणूनच या संग्रहातील कविता केवळ मर्यादित विषयांवर नसून या कविता कधी झाडे, धूळ, भाषा, पाळणा, पाखरे, सिलिकॉन, छत्री अशा विविध प्रतिमा घेऊन आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे त्या विविध काव्य प्रकारातूनही लिहिलेल्या दिसतात. लोकलची वारी ही अशीच एक कविता चाकरमान्यांचं आयुष्य ओवीच्या रूपातून चित्रित करते, तर सबस्क्राईब ही कविता आधुनिक तंत्राच्या जाळ्यात गुरफटलेल्या मानवी मनाचं असह्य कंगोरे उलगडून दाखवते. नोटिफिकेशन, सिलिकॉन याही अशाच कविता. आधुनिक जीवन, राहणीमान, त्यातून गॅझेटचा 24 तास वापर, वर्कलोड या सर्वातून कमी झालेला संवाद, त्यातून निर्माण झालेली घालमेल कवीने उत्तर या कवितेतून सुरेखपणे व्यक्त केलेली आहे. बोलायचं असतं बरंच काही, पण सुटत नाही शब्दांचं मौन. उत्तरासाठी अजूनही वडिलांना हाताळता येत नाही स्मार्टफोन. माणूस चाळीतून अपार्टमेंटमध्ये आला आणि दारं बंद झाली. त्यातही माणशी एक खोली अशी विभागणी झाली. याही खोल्यांची दारं बंद झाली आणि मग सुरू झाला एक मूक संवाद, घरातल्या घरात चॅटिंगच्या रूपात, बोटांच्या साहाय्याने. अक्षरांच्या गंजलेल्या खिळ्यांनी या कवितेत हीच व्यथा कवी गीतेश शिंदे यांनी मांडली. माणसं साधतायत संवाद कोणत्याही आवाजाशिवाय. त्यांचे मिटलेत ओठ कधीचेच लाजाळूच्या पानांसारखे. जिभेला पडलाय उच्चारांचा विसर, वाढत चाललाय अल्झायमर. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे आपण जर बोलत नसू तर
कालांतराने आपली जीभ जळून जाईल याची भीती मानवाला वाटत नाही, हे एक मोठंच आश्चर्य वाटतंय. वर्ड्सवर्थने असंही म्हटलं आहे की गुड पोएट्री इज नेव्हर अन इन्स्टंट एक्सप्रेशन. गुड पोएट्री is not an instant expression or of powerful emotions. A good poet must meditate and ponder over the long and deeply. आणि याचा प्रत्यय गीतेश शिंदेच्या कुटुंब व्यवस्थेविषयी लिहिलेल्या विविध कवितांमधून येतो. मुलगा, पत्नी, वडील या त्रिकोणातील कोणांमधील अंतर, बदलणारा अंतर, पत्र, घड्याळ, पाळणा, कुटुंब व्यवस्था, पितृमुखी, विभक्त अशा वेगवेगळ्या कवितांमधून आपल्याला दिसून येतात. परंतु मला असं वाटतं की याची सुरुवात होते काय द्यावं नाव या कवितेतून. कवी म्हणतात, पण काय द्यावं नाव नवरा असतानाही जडलेल्या प्रेमाला. या संग्रहात सामाजिक आशयांवर चिंतन करायला लावणाऱ्या इतर कविताही आहेत. प्रतिनिधित्व ही अशीच कविता. महापुरुषांची तर यापूर्वीच जाती धर्मांमध्ये वाटणी झालीये, पण आता पुस्तकेही जाती धर्मात वाटली जात आहेत. ही विषण्णता या कवितेतून दिसून येते. आता प्रत्येकाच्याच डोळ्यात सीसीटीव्ही, माणुसकीच संशयाच्या गर्दछायेत. आपल्या सीसीटीव्ही पेक्षाही शक्तिशाली डोळ्यांच्या लेन्समधून थेट समाजाच्या अंतरंगात डोकावणाऱ्या कवी गीतेश शिंदे यांच्या सर्व कविता या त्यांच्या अंतःकरणातून आलेल्या आहेत. याची कविते गणिक जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. वर्ड्सवर्थने म्हटलंच आहे, पोएट्री इज बॉर्न नॉट इन द माइंड बट इन द हार्ट, ओव्हरफ्लोइंग विथ फिलिंग्स. याही कविता गीतेशजींच्या अशाच आहेत. धन्यवाद. धन्यवाद सोनार सर. खूप छान पद्धतीनं वेगवेगळ्या इंग्रजी कवितांचे संदर्भ देऊन, कवीचे संदर्भ देऊन आपण गीतेश सरांच्या कवितांच्या संदर्भानं, वेगवेगळ्या कविताच्या संदर्भानं तुम्ही भाष्य केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या या कविता संग्रहावर प्रमुख भाष्य करणाऱ्या मनीषा उगले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं भाष्य सादर करावं. मनीषा उगले मॅडम. आहेत का उगले मॅडम? हो हो बोला बोला, आवाज येतो, बोला मॅडम. हो. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या काव्यचर्चेचे आयोजक वाचकपीठ प्रतिष्ठान, या काव्यचर्चेत सहभागी असणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी पवन नालट, कवी गीतेश शिंदे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक आदरणीय अंजलीताई कुलकर्णी आणि मान्यवर श्रोते हो. वाचकपीठच्या या 60व्या काव्यचर्चेत कवी गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहाबद्दलचे माझे मनोगत आपणासमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. अल्पावधीतच प्रकाशन क्षेत्रात आपला जम बसवून उत्तम पुस्तकं प्रकाशित करणारे गीतेश शिंदे हे कवी म्हणूनही अतिशय ताकदीचे लिखाण करत आहेत. सीसीटीव्हीच्या गर्दछायेत हा त्यांचा दुसरा कविता संग्रह शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. हे शीर्षक ऐकताना जॉर्ज ऑर्वेल यांच्या 1984 या डिस्टोपियन कादंबरीची साहजिकच आठवण होते. बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे या कादंबरीतील प्रसिद्ध वाक्य आहे. या कादंबरीत बिग ब्रदरच्या नेतृत्वाखालील ओशनिया नावाचे एक काल्पनिक राष्ट्र आहे. तिथलं सरकार नागरिकांच्या जीवनातल्या प्रत्येक बाबीवर पूर्ण नियंत्रण ठेवतं. त्यांचे विचार, कृती आणि भावना यांच्यावर सतत नजर ठेवली जाते. त्यांचा विरोध क्रूरपणे दडपण्यात येतो. अमर्याद सत्ता कशा प्रकारे व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावू शकते याचं दर्शन या कादंबरीतून घडतं. ही कादंबरी सत्ता, सत्य आणि मानवी स्वातंत्र्य यांच्यातील संघर्षाचं दर्शन घडवते. सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहाच्या सुरुवातीलाच व्यक्त केलेल्या मनोगतातून कवी गीतेश शिंदे याच प्रकारच्या भयकारी वास्तवाचे सूचन करताना दिसतात. सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या संग्रहातील कवितांशी परिचय करून घेताना या संग्रहाच्या मुखपृष्ठापासून सुरुवात करावी लागते. सिद्धहस्त चित्रकार अनवर हुसेन यांनी साकारलेलं हे मुखपृष्ठ
या कवितांच्या प्रकृती धर्माचं समर्थपणे प्रतिनिधित्व करताना दिसतं. सीसीटीव्ही हे तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक युगाचं नवभांडवली अर्थव्यवस्थेचं आणि तिला आकार देणाऱ्या दमनकारी सत्तेचं प्रतीक आहे. सीसीटीव्ही जसा सर्वत्र नजर ठेवून असतो, त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या जगण्यावर ठेवलं जाणारं बाह्यशक्तींचं नियंत्रण, त्यातून सामान्य माणसांच्या खासगी आणि गोपनीय जीवनाला लागणारा काच, त्यातून येणारी असुरक्षिततेची भावना या प्रतीकातून व्यक्त होते. शिवाय सीसीटीव्ही हे आजच्या आधुनिक यंत्रयुगाचंही प्रतीक आहे. समकालीन जीवनातले ताणतणाव, गुंतागुंत आणि मानवी नातेसंबंधांवरती तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम ही देखील या प्रतीकाची एक बाजू आहे. सीसीटीव्ही कडे आत्मपरीक्षणाचं एक रूपक म्हणूनही पाहता येतं. माणसाने स्वतःच्याच विचार आणि कृतींचं निरीक्षण करून त्याचं विश्लेषण करणं हा देखील या रूपकाचा अर्थ आहे. या रूपकाचा भावाशय निरनिराळ्या पद्धतींनी मांडणाऱ्या एकूण 75 कविता या संग्रहामध्ये आहेत. औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम म्हणून झपाट्यानं महानगरांची आणि बकाल खेड्यांची ही निर्मिती झाली. बेसुमार वृक्षतोड करून उभ्या राहिलेल्या गगनचुंबी टॉवरच्या जंगलात माणूस खरोखर सुखी झाला का? व्यक्ती जीवनासह त्याचं सामाजिक जीवन अर्थपूर्ण आणि समाधानाचं झालं का? वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील लोकांच्या स्थलांतरांनी मिळून तयार झालेली ज्या महानगरीय संस्कृती आहे, तिच्या जीवनामध्ये कोणकोणत्या फटी आपल्याला दिसतात? तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणाने मानवी संबंधांचा आणि मूल्यांचा विकास झाला की ऱ्हास, असे अनेक प्रश्न या कविता संग्रहातून कवी गीतेश शिंदे यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मूल्यांची होणारी पडझड पाहून कळवळणारा हा कवी सामान्य माणसांची बाजू घेणारा आहे. या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेपासूनच त्याची साक्ष आपल्याला पडते. नजरेस पडूनही ज्यांची कुठेही दखल घेतली जात नाही, अशा कष्टकरी आणि वंचित माणसांना त्यांनी हा कविता संग्रह अर्पण केलेला आहे. कवी हा काळाचा चित्रकार असतो आणि चरित्रकारही. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्यावर तो त्याला दिसणाऱ्या भवतालाचं शब्दचित्र काढत असतो. हे चित्र काढताना तो भवताल निव्वळ जसाच्या तसा चितारत नाही, तर स्वतःजवळ असलेल्या संवेदनांचे अधिकचे रंग तो त्यातून मिसळत असतो. हे शब्दचित्र म्हणजेच कवीची कविता होय. कवी जवळ बाह्य आणि आंतरिक जगाकडे पाहण्याची कोणती मर्मदृष्टी आहे, यावर त्याच्या कवितेचं वेगळेपण ठरत असतं. आपल्या वाट्याला आलेला हा भवताल जागतिकीकरणानंतरच्या अगतिकतेचा आहे. यंत्र आणि तंत्रयुगाच्या आगमनानंतर मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. सोयीसुविधा वाढल्या, जगणं सुकर झालं, तसे काही प्रश्नही निर्माण झाले. खेडी बकाल झाली, शहर सुजाल्यासारखी वाढत गेली, कुटुंब संस्था दुभगली आणि सूक्ष्म होत गेली, नातेसंबंध कमकुवत होत गेले, परस्पर संबंधांतली भावमयता नाहीशी होऊन माणसं एकमेकांकडे संशयानं पाहू लागली. कृषी आधारित जीवन पद्धतीची जागा कारखान्यांतील दिवस आणि रात्रपाळीनं घेतली. माणसाची झोप नाहीशी झाली आणि पैसा मोठा मोठा होत गेला. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेले कुटुंब जीवनातील ताणतणाव, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले मानवी संबंध, निसर्गापासून आलेलं तुटलेपण, त्यातून मानवी मनाला आलेली परात्मता आणि त्यामुळे शतखंडित झालेलं मानवी मन, हे या काळाचं चरित्र आहे. या काळाची दखल कवी गीतेश शिंदे यांनी सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहातून दमदारपणे घेतलेली दिसून येते. या संग्रहातील चप्पल ही पहिलीच कविता व्यवस्थेच्या तोंडावर नकार भिरकावण्याचा धीट उच्चार करणारी आहे. चप्पल हे अतिसामान्य माणसाच्याही जीवनाचं प्रतीक आहे, ज्याच्या नशिबामध्ये सततचे कष्ट असून सुद्धा त्याचा उपयोग संपताच रस्त्यावरती कडेला खितपत पडण्याचे दुर्भाग्य त्याच्या वाट्याला येते. कवी या कवितेमध्ये म्हणतो की रस्त्याच्या कडेला पडलेली चप्पल निसटलीये पायातून पळताना स्वप्नांच्या मागे, की तुमच्या गुलछपू स्वप्नांमध्ये रंगण्यास नकार देणाऱ्यानेच भिरकावलीये व्यवस्थेच्या तोंडावर. सेल्फिश ही कविता या संग्रहाच्या समग्र आशयाचा दर्शन बिंदू आहे. माणसांतल्या परस्पर भावसंबंधांची जागा आता समाज माध्यमातल्या लाईक्स, कमेंट्स, फॉलोईंग आणि शेअरिंग यांनी घेतलेली आहे. माणसं आभासी जगण्याला आणि आभासी प्रतिमांनाच वास्तव समजायला लागलेले आहेत. हा दंभस्फोट करताना कवी म्हणतो की स्थळ, काळ, वेळ विसरून लोक करत आहेत क्लिक. पाहतायत स्वतःला अडकवू मोबाईलच्या चौकटीत. पसरलाय रोग सर्वत्र सेल्फीचा, लागलाय सतत स्क्रीनवर राहण्याचा. सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेतच, पण अपघात स्थळी मदत करण्याचं सोडून जखमी माणसांच्या सोबत सेल्फी घेणारे आणि अंत्ययात्रेत सुद्धा
फेसबुक लाईव्ह करणारी असंवेदनशील मंडळी समाजामध्ये वाढताना दिसत आहेत. म्हणूनच कवी या कवितेमध्ये शेवटी असं म्हणतात की सेल्फी आगीत तेल ओतणारा, अपघाताच्या वेळेला बघ्याची भूमिका घेणारा, सेल्फीच्या भारानं माणुसकीचं सर्व्हर झालंय डाऊन, झालोच सेल्फिश, मेलेल्या भावनांना श्रद्धांजली वाहून. हाच आशय पुढे नेणारी उत्तर नावाची एक कविता या संग्रहामध्ये आहे. समोरासमोर संवाद साधण्याच्या ऐवजी माणसं आता व्हॉट्सअपवरच्या इमोजींचा पर्याय वापरू लागलेले आहेत. वृद्ध वडिलांशी काय आणि कसं बोलायचं असा प्रश्न पडलेला कवितेतील मुलगा असं म्हणतो की खरं तर मलाही बोलायचं असतं बरंच काही, पण सुटत नाही शब्दांचं मौन. उत्तरासाठी अजूनही वडिलांना हाताळता येत नाही स्मार्टफोन. मानवी जीवन हे क्षणभंगूर आणि नगण्य आहे. विश्वाच्या विराट पसाऱ्यापुढे ते क्षुद्र देखील आहे. धूळ नावाच्या कवितेमध्ये घरच्या सफाई अभियानात धुळीला कायमचा हद्दपार करता येत नाही हा दाखला देताना कवीने धुळीचं प्रतीक अतिशय वेगळ्या अर्थाने वापरलेलं आहे. ही धुळीची उपमा आपल्याला मानवी जीवनाकडे गंभीरपणे पाहण्यास प्रवृत्त करते. बदलत्या काळाची आणि भवतालाची स्पंदन कवी टिपत असला तरी कवी हा बातमीदार नसतो, तो काळाचा भाष्यकार असतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. विभक्त कुटुंब पद्धती हे या काळाचे प्राक्तन होऊ पाहते आहे. त्या अवस्थेतून जाणाऱ्या वडील मुलाच्या नात्याचे व्याकुळ संदर्भ या कवितांतून येतात. वेदनेच्या रसातळातून येणारा सूर स्वर्गीय असतो असे प्रसिद्ध लेखक फ्रान्स काफ्का म्हणत असे. त्या वेदनेचा सूर या संग्रहातील कवितांतून जागोजागी ऐकू येताना दिसतो. धावपळीच्या जीवनचक्रात मनुष्य इतका अडकून पडलेला आहे की त्याला आजूबाजूला बघायला वेळच नाही. त्याच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत. निसर्गात आपापता घडणाऱ्या घटना घडामोडी समजून घेण्यासाठी असणारा कान त्याच्या जवळ नाही. यातली भाषा ही जी एक कविता आहे तिला प्रार्थनेचं मोल आहे. तिच्यातून कवी म्हणतो की ऐकू येत नाही त्या जगाचीही असेलच की एखादी भाषा, जी असेल तुमच्या माझ्या जगापेक्षाही सुसंस्कृत. असा हृदय असणारा कान आपल्या सर्वांच्या ठाई निर्माण हो, एवढीच अपेक्षा आज आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या संग्रहातील छंदोबद्ध आणि मुक्त छंद या दोन्ही फॉर्म मध्ये लिहिलेल्या कवितांची अर्थवत्ता आणि आशय प्रवणता निश्चितपणे प्रभावी आहे. अभंगांचा फॉर्मही या कवीने ताकदीने हाताळलेला आढळून येतो. जीवनातल्या वैयर्थाचा त्याग करून त्याचं सार्थक कशात आहे हे शोधण्याचा प्रवास यातून कवीने केलेला आहे. या विचारांना तात्विक चिंतनशीलतेची बैठक असल्याचं आढळतं. या कविता संग्रहातील कवितांची काही प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. ती म्हणजे की या कवितांमध्ये कवीने आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा अनेक ठिकाणी वापरलेली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, वेबसाईट, बॅलन्स शीट अशा अनेक शब्दांचा वापर कवीने मानवी मनोव्यापार आणि वर्तनाशी जोडून घेताना केला आहे. या संकल्पना कवितांमध्ये केवळ जंत्री म्हणून न येता साजिवंत होऊन येतात आणि कवितेला अर्थसंपृक्त करतात. गीतेश शिंदे यांची कविता मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. संवेदनारहित व्यवस्था आणि त्यातलं माणसांचं झालेलं वस्तुकरण यांच्यातल्या संबंधाचाही ती चौकसपणाने शोध घेताना दिसून येते. महानगरीय जीवनातले बहुविध पेच आणि ताणतणाव या कवितांतून जागोजागी प्रकट झालेले दिसतात. त्यातल्या भौतिक आणि मानसिक जगण्याचा सिटी स्कॅन ही कविता वाचकांच्या समोर सादर करताना दिसून येते. भूतकाळातलं मानवी जग आणि निसर्ग तसेच सध्याच्या जगातले अंतर्विरोध या कवितांतून प्रभावीपणाने व्यक्त होताना दिसतात. या अंतर्विरोधातून निर्माण होणारा ताण या कवितांतून जोरकसपणाने व्यक्त होताना दिसतो. वरकरणी पाहता ही कविता वैयक्तिक अनुभवांची वाटत असली तरी ती वैयक्तिकतेची पातळी ओलांडून ही कविता समूह मनाचं प्रतिनिधित्व करणारी होत गेलेली दिसते. व्यष्टीकडून समष्टीकडे झालेला हा कवितेचा प्रवास कवीच्या सजग सामाजिक भानाचं दर्शन घडवणारा आहे. आणि शेवटी की कवी गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहातल्या कवितांची सुद्धा काही शैलीगत वैशिष्ट्ये देखील सांगता येतात. बदलत्या काळाच्या भाषेचा स्वीकार, प्रतिमा आणि प्रतीकांचा प्रभावी वापर, नव्या सौंदर्य प्रतिमा घडवण्यापेक्षा सामान्य शब्दांतूनच व्यापक आशय निर्माण करण्याची क्षमता, तीव्र परिणाम साधणारी मिताक्षरी मांडणी ही या कवितेची काही वैशिष्ट्ये जाणवतात. या कविता समकालीन कवितांमध्ये महत्वाचं स्थान प्राप्त करतील यात मला अजिबात शंका वाटत नाही. या कवितांचं सुज्ञ वाचकांनी स्वागतच करायला हवं. कवी गीतेश शिंदे यांना त्यांच्या पुढील वाङ्मयीन वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. वाचकपीठ परिवाराने मला आज इथं व्यक्त होण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं यासाठी मी आपलेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
धन्यवाद मनीषा मॅडम. वाचकपीठ हा उपक्रमच एखादा कविता संग्रह समजून घेण्यासाठीचा आहे आणि मनीषा उगले मॅडमने इतक्या छान पद्धतीनं सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं भाष्य आणखी कितीतरी वेळ ऐकतच राहावं अशा पद्धतीचं भाष्य होतं. कविता संग्रहाचे विविध वैशिष्ट्य आणि बलस्थानं मॅडमनं सांगितलेले आहेत. अनेक वेळा मनीषा उगले मॅडम परंतु त्यांना ऐकण्याचं सद्भाग्य आज आम्हाला लाभलं आणि त्या खूप छान पद्धतीनं या कविता संग्रहावर व्यक्त झालेल्या आहेत. मॅडमचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आज जे प्रमुख भाष्य करणारे पुन्हा एक भाष्यकर आहेत जे की युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आहेत आणि त्यांचा मी संदर्भ पोखरतोय. या कविता संग्रहावर देखील वाचकपीठने खूप छान पद्धतीने अशी चर्चा करून आणली होती. आदरणीय पवन नालटकर सर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहावर आपलं भाष्य सादर करावं. पवन नालटकर सर. धन्यवाद शरदजी. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर बोला. खरं म्हणजे माझं भाष्य सुरुवातीला झालं असतं तर छान झालं असतं, पण काय म्हणतात ना, इतकी दिग्गज मंडळी सगळी इतक्या उत्तम पद्धतीने बोलून गेलेली आहेत. अंजलीताई इतक्या सुरेख बोलल्या आणि मनीषाजींनी तर जागतिक संदर्भ देत आणि नेमकं मराठी साहित्य विश्वामध्ये सीसीटीव्हीच्या गर्द छायेत या संग्रहाचं स्थान कसं आहे हे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलेलं आहे. खूप सुंदर सगळे बोललेले आहेत आणि वाचकपीठचं मी सुरुवातीलाच या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी ही 60वी चर्चा, म्हणजे सोपं नाही आहे. आपलं एकतर अखिल भारतीय स्तरावरचं सगळं साहित्य विश्व आणि त्यात होणारे विविध कार्यक्रम, विविध चर्चा आणि याच्यामध्ये असणारं मराठीचं स्थान किंवा आपल्या शासनाचे प्रयत्न आणि हे सगळं बाजूला ठेवून कुठल्याही मौक्तिकाची अपेक्षा न करता मराठीसाठी केलेलं हे जे हा जो एक यज्ञ म्हणता येईल, जो वाचकपीठ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तो इतक्या सातत्याने सुरू आहे की त्याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये याचं अतिशय महत्व आहे आणि याची नोंद या पुढच्या काळामध्ये निश्चितच घेतली जाईल. गीतेशचा संग्रह आहे, अभ्यासनीय अशा दृष्टीने सर्व मान्यवर मंडळी बोललेले आहेत. मला असं वाटतं की गीतेशच्या या संग्रहावर वाचकपीठने मला ज्यावेळी विचारलं तर भाष्यकार म्हटल्यापेक्षा सुद्धा समकालीन कवी आणि मित्र या दोन्ही दृष्टीने मी गीतेशच्या संग्रहावर बोललं पाहिजे. आपल्याकडे मुक्तछंद हा फॉर्म वापरणारे कवी किंवा मी असं म्हणेल की मुक्तछंदाची जी वहिवाट आहे, ज्या वहिवाटीवर अनेक कवी जातात, त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने ज्या कवींनी धरून दिले त्याच्यामध्ये गीतेशचं नाव घ्यावं लागेल. आणि ज्या पद्धतीने कवितेचा प्रवाह त्या काळामध्ये पुढे 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 जात असतो आणि त्या काळातले कवी लिहित असतात तर त्यांचं संवेदन हे वेगळ्या पद्धतीचं असतंच निश्चितच. म्हणजे संत तुकारामांनी ज्यावेळी ज्या पद्धतीच्या सगळ्या संदर्भांचा वापर केलेला होता, म्हणजे आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडागृह, आज असं म्हणता येणार नाही. आज ही स्थिती वेगळ्या पद्धतीने महानगरीय ओघामध्ये आणि जागतिकीकरणाच्याही पुढचं पाऊल जेव्हा आपण आता टाकलेलं आहे तेव्हा ही स्थिती बदलायला लागलेली आहे. पण कवीच्या मनामध्ये रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन हे कायम सुरू असतं आणि म्हणूनच त्याची चिंतनात्मक बैठक कधीतरी पूर्ण होते आणि ती कवितेच्या रूपाने तुमच्या समोर येत असते. मला असं वाटतं की गीतेशच्या कविता संग्रहाच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणं झालेलं आहे. म्हणजे निमित्त मात्र या कविता संग्रहानंतर 10 वर्षाचा जो कालावधी मध्यंतरीचा घेतलेला आहे, तर हा सहज प्रवास आहे. ठरवून काढलेल्या कविता संग्रहामध्ये आणि उमलून आलेल्या कविता संग्रहामध्ये जो फरक असतो तो मूळचा फरक गीतेशच्या कविता संग्रहामध्ये आहे. आणि म्हणूनच कवीच्या उमलण्याची एक प्रक्रिया असते आणि काही ओळींमध्ये तो प्रकर्षाने उमलत जातो. म्हणजे कविता निर्मितीची प्रक्रिया होत असताना सुद्धा ते कवीला सगळ्यात चांगल्या पद्धतीने जाणवतं की आपली प्रत्येक कवितेची ठेवण त्या संग्रहामध्ये होत असताना एखादी ओळ एखाद्या कवितेमध्ये अशी चमकून जाते की ती मनाला लागते आणि अशा काही ओळ असतात की ज्या ठिकाणी त्या कवितेतील विचार, त्या कवितेतील शीर्षबिंदू, त्या कवितेतील अध्यात्म, त्या कवितेतील उद्वेगता या सगळ्या गोष्टी अगदी प्रकर्षाने जुळून आलेल्या असतात आणि कधी कधी अशा ओळी या संपूर्ण कवितेची एक जागा सुद्धा घेऊन घेतात.
गीतेच्या एका कवितेमध्ये त्याने म्हटलं की ढग होऊन वैरागी पाण्यासाठी मागे भिक्षा, अशी एक ओळ आलेली आहे, जी ज्याच्या संपूर्ण कविता संग्रहाचं प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. गीतेश जेव्हा म्हणतो की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत, म्हणजे सुरुवातीला एक महत्वाचा उल्लेख करावा लागेल की आपल्याकडे संत तुकारामांच्या सगळ्या साहित्य संपदेपासून कवी बासी मर्ढेकरांपर्यंत नंतर आलेले अनेक कवी अनिल आणि मध्यंतरींची सगळी प्रक्रिया, सगळी प्रभावळी आणि त्याच्यानंतरचा आलेला विविध साहित्याचा प्रवाह आणि त्याच्यानंतर आलेलं जागतिकीकरण, नवोदत्रीची कविता आणि त्याच्यानंतर आता बदललेली कवितेची जी सगळी पातळी आहे, या पातळीवर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची कविता लिहिणं हे किती कठीण आहे हे गीतेश सुद्धा तुम्हाला सांगू शकेल. कारण असं झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण बघतोय की जिथे सांस्कृतिकता संबंध देशातलीच हीच मुळात कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे सांस्कृतिकची तिची व्याख्या ही फक्त 2 आणि 3 मिनिटाच्या किंवा सेकंदाच्या रील्स पुरती येऊन जिथे थांबलेली आहे, ते रीळा चरित्राचं दर्शन घडतं असं गीतेश म्हणतो. आणि म्हणूनच अशा वेळी अशा पद्धतीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे किती गरजेचं आहे हे फार महत्वाचं ठरतं. म्हणजे पायाखालचं तृणाची मखमलता निघून गेलेली आहे आणि कृत्रिम लॉननी ती घेतलेली आहे की ज्याचे ओरखंडे आपल्या पायाला पडतात, ज्याची ऊर्जा आपल्या पायाला बोचते आणि ज्याची उर्मी आपल्याला कळत नाही, अशा काळामध्ये आपण उभं आहोत. आणि त्यामुळे अशा या सगळ्या संवेदनशीलता हरवलेल्या काळामध्ये संवेदनशीलतेची वहिवाट चालणं हे किती कठीण आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. गीतेशच्या अनेक कवितांच्या बाबतीमध्ये मला हे वाटतं. कवी गीतेश अनेक ठिकाणी म्हणताना एखाद्या बहिर्मुखी वाचकाला असं वाटेल की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत म्हणजे हा संपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानावर आधारित अशा पद्धतीचा कविता संग्रह आहे की काय. सुरुवातीला या काळामध्ये काही लोकांनी अगदी ठरवून काही कविता संग्रह, ज्यांनी असं म्हणायला हरकत नाही की नाही या दिशेने मी पाऊल टाकलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानाचं उमललेल्या नवीन वास्तवाचं महत्व प्रतिबिंब मी माझ्या कवितेत मांडलं पाहिजे असा काहींनी प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये गीतेचं नाव प्रामुख्याने येतं. सुरुवातीला यामध्ये अनेक कवी इथून गेले. मला अजूनही आठवते की प्रथमेश पाठक यांनी सुद्धा अशा एक कविता संग्रह कॉर्पोरेट कवितेच्या संदर्भामध्ये होता, एक कॉर्पोरेट जग त्यांनी मांडलं होतं. आणि परंतु शीर्षकावर अशा पद्धतीचा भर देण्यामध्ये हा संग्रह मला या काळामध्ये पहिल्यांदा वाटतो आणि महत्वाचा वाटतो. एक लक्षात घ्या की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत, म्हणजे ज्यावेळेस अनवर हुसेनांनी या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ केलेलं असेल या सगळ्या कविता वाचून, तर निश्चितच सीसीटीव्हीच्या म्हणताना आपल्या सगळ्यांना कळतं की तंत्रज्ञान तर आहे, पण त्या तंत्रज्ञानामध्ये एक गहिरी छाया पसरलेली आहे, एक गर्दपणा पसरलेला आहे जो कवीच्या मनात फार अंतर्गत गेलेला आहे. आणि तो गर्दपणा ज्या पद्धतीने मुखपृष्ठ करताना अनवर हुसेन यांनी चित्रकारांनी पकडलेला आहे, तोच गीतेशने सुद्धा पकडलेला आहे, ते त्यातून केलेला आहे. म्हणून हा गर्दपणा अतिशय महत्वाचा ठरतो. हा गर्दपणा अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतो की ज्याने भाषेच्या संदर्भामध्ये गीतेशने या कवितांना स्पर्श केलेला आहे की नाही. पाण्याचे विविध रंग मांडताना सुद्धा हरवलेल्या माणुसकीचं एक प्रत्येकाने दर्शन त्याने चव या कवितेमध्ये केलेलं आहे. किंवा त्याने भाषेबद्दलची जी काळजी आहे, चिंता आहे, ती त्याने प्रकर्षाने मांडलेलं आहे. हे भाषेचं चिंतन खूप महत्वाचं ठरतं आजच्या वास्तवामध्ये. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि भाषा अभिजात होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आणि जिथे आपल्याकडे आपण बघतोय की किती ज्वलंत मुद्दे आता सध्याच्या काळामध्ये, हिंदी सारखी भाषा जी अखिल भारतीय स्तरावर महत्वाची आहेच भाषा, प्रश्नच नाही, ज्ञान भाषा म्हणायला हरकत नाही, पण आपल्या भाषेच्या वैयक्तिक किंवा मातृभाषेच्या पातळीवर जेव्हा तिचं स्थान आणण्याचा राजकीय डाव आखला जातो, तिथे आपल्या भाषेचं महत्व हे किती प्रकर्षाने महत्वाचं आहे हे गीतेशची कविता अतिशय महत्वाचं सांगते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, एखादा म्हणेल की कवितेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याची काय गरज आहे, पण नाही, कविता साहित्य हे येणाऱ्या काळाचं दस्तऐवज आहे आणि त्याच्यामुळे या दस्तऐवजाकडे जेव्हा पुढच्या काळात बघितला जाईल तेव्हा ह्या दस्तऐवजामध्ये याच्या नोंदणी असणं तेवढ्याच फार महत्वाच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण इतिहासाच्या संदर्भामध्ये सगळ्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून औरंगजेबाची असो की नसो हा जो एक मुद्दा आपण काढलेला होता, तर मला असं वाटतं की पुरावे किती महत्वाचे असतात, त्या पुराव्यांसाठी या भाषेच्या कविता फार महत्वाच्या ठरतात. दुसरा मला महत्वाचा मुद्दा असं वाटतं की महानगरीय कविता. महानगरीय कवितेच्या माध्यमातून जे चिंतन गीतेशने मांडलेलं आहे, या चिंतनाला धार आहे, महानगरीय वास्तवाचे कंगोरे त्याला आलेले आहे. पण एक लक्षात घ्या, नव्वद रेषा ओलांडणारी कविता आहे, त्यामुळे त्या कुठल्याच संदर्भांना ही कविता स्पर्श करत नाही. ती स्पर्श करते
तर महानगरीय वास्तवाच्या पुढे गेलेल्या कवितेला स्पर्श करते ती. त्याचं कारणही मला तेवढंच महत्वाचं की मुंबापुरीचं जे वर्णन आपल्याकडे आधीच्या सगळ्या कवींनी जे करून ठेवलेलं होतं किंवा इतर भागात ज्या सांस्कृतिकतेचं वर्णन करून ठेवलं तर पवनाला लेफ्ट झालेले आहेत कारण बहुतेक इंटरनेट कनेक्शन डिस्टर्ब झालेलं असणार. तर सावंत सर एक फोन करून पहा. जॉईन होतील ते, आपण वाट बघूया 2 मिनिटं. त्यांना एक फोन करणं गरजेचं आहे कारण त्यांना जॉईन झालेत ते, जॉईन झालेत. आवाज येतो? हो येतोय, बोला. हा, टेक्निकल एरर आला होता थोडा. तर जे वर्णन पूर्वीच्या काळामध्ये केलेलं आहे आणि ती तर आधुनिकतावाद किंवा कवितेच्या कुठल्या पार्श्वभूमीमध्ये या कवितेला बांधणं मला हे तितकंसं काही योग्य वाटत नाही. कारण सध्याचा काळ आणि त्या सित्तंतऱ्याचं जे महत्व आहे किंवा त्याला जे शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न आहे जो तो गीतेशने केलेला आहे या सगळ्या कवितांच्या माध्यमातून. त्यामुळे महानगरीय अस्तित्व वास्तवापेक्षा सुद्धा अस्तित्वावर भर देणारी ही कविता असं मला या ठिकाणी नमूद करावं लागेल. दुसरं मला महत्वाचं वाटतं की गीतेशच्या अनेक कवितांमध्ये या काळात अगदी शीर्षकापासून आपल्याला दिसतातच आणि याच्यामध्ये नोटिफिकेशन सारखी कविता व्हॉट्सअप आहे किंवा आताची सगळी सोशल मीडियाची सगळी हँडल्स आहेत किंवा सबस्क्राईब आहे किंवा विविध चॅनल्सची जी एक चलती आलेली आहे म्हणजे काळ किती जलदपणे बदलत चाललेला आहे याचं हे दर्शन घडवतं. किंवा अगदी एक काळ असा होता की जिथे आपण एखाद्या छोट्याशा टीव्हीचा सुद्धा शोध जेव्हा नव्हता आणि ग्रामीण भागात सुद्धा जेव्हा महाभारत किंवा रामायणासारख्या मालिकांसाठी लोकांची रस्त्यावर गर्दी व्हायची एखाद्याच्या घरी टीव्ही असण्याचा तो काळ आणि त्याच्यानंतर आता एलईडी एलसीडी कडे बदललेला आणि शिवाय टीव्हीचं सुद्धा माध्यम बंद पडण्याच्या मार्गावर आलेलं आणि तिथून आपण आलेलो आहोत आणि या माध्यमातून आपण काय दर्शवतोय तर मला असं वाटतं की भयंकर जी हिंसा आहे ही हिंसा क्रूरता याचं जे दर्शन घडतंय जी वास्तवातून आपल्या सगळ्या पडद्यांवर येते आणि पडद्यांवरून आज सगळ्यांकडे जात आहे. परवाचीच एक बातमी होती की शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या सगळ्या घडामोडी आहेत या सगळ्यामध्ये सुद्धा शालेय विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये पिस्तूल मिळालं. तर मला असं वाटतं की ही बघताना वरवरची बातमी आहे पण हे येतं कुठून म्हणजे इतकं भयंकर चित्र जे पुढच्या काळातलं आहे म्हणजे दप्तरामध्ये पुस्तकांऐवजी पिस्तुलाने जागा घेतली हे जर येत असेल तर आजच्या काळाची प्रतिमा ही कुठल्या स्तरावर आलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. पहलगामची घटना घडते. गीतेश त्याच्या या सगळ्या धर्मांधतेबद्दल त्याच्या कविता संग्रहांमध्ये बोललेला आहे की धर्मांधता किती विकोपाला गेली आहे हे आपल्याला त्या सुद्धा धर्म सांगणाऱ्या माणसाला सुद्धा धर्म असतो का हा जो एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न पडतो तो गीतेशच्या कवितेमध्ये मला फार महत्वाचा वाटतो की दुसऱ्या धर्मावर बोट ठेवणारा माणूस हा कुठल्याच धर्माचा असू शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची एक मानसिकता आणि धर्मांधतेमध्ये अंध झालेले लोक ज्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही अशा लोकांना जेव्हा गोळ्या घालतात तेव्हा आपला समाज हा धार्मिक दृष्ट्या किती रसातळाला गेलो हे आपल्या लक्षात येतं. उलट पक्षी राजकीय लोक हेच राजकीय विधान करतात हेच खऱ्या अर्थानं धर्मांधतेवर बोलतात हेच सगळ्या व्यभिचाराला खतपाणी घालत असतात आणि अशा लोकांना गोळ्या झाडायचं सोडून सामान्य माणसांना जेव्हा गोळ्या झाडल्या जातात तेव्हा संवेदनशीलता ही धर्माचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाचीच किती मेलेली आहे याचं जिवंत दर्शनाच्या काळामध्ये घडतं आणि त्याचं प्रतिबिंब हे गीतेश शिंदे यांच्या कवितेमध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं. दोन गोष्टींवर फार महत्वाचा एक घ्यावा लागेल की कवीच्या उमलण्याची प्रक्रिया ही कवी हा सदैव कवी नसतो कवी असूच शकत नाही. म्हणजे एखादा कवी किंवा त्याच्या सतत येणाऱ्या कलाकृती जर तो वारंवार मांडत असेल तर मला असं वाटतं त्याच्या चिंतनाचा ओघ हा आटत जातो. त्याच्यामुळे कवीला सुद्धा लेखकाला सुद्धा एका चिंतनाची गरज असते आणि त्या चिंतनातून चैतन्य उगवून त्यासाठी त्याला काही कालावधी लागतो आणि हे चैतन्य उगवून झालं पाहिजे
ते कुठल्याही कृत्रिम बोनसाय झालेल्या झाडासारखं नको याची काळजी गीतेशने अतिशय चपकलपणे घेतलेली आहे. मला गीतेशच्या दोन गोष्टींचं मला इथं फार महत्वाचं वाटतं की ज्यावेळी कविता संग्रहाचे संबंध त्याची रचना दिसते, विविध अभंग, नगरीय जगण्यावर फोकस करणाऱ्या सगळ्या कविता किंवा त्याचबरोबर त्यातल्या संवेदनशीलतावर आणि वैयक्तिकतेवर सगळा जो त्याचा एक महत्वाचा वाटतो. मला दोन गोष्टी फार महत्वाच्या. कवीच्या आत जे दडलेलं असतं तेच त्याच्या कवितेतून बाहेर येत असतं. पण हे येत असताना त्याने किती विचार केला तरी ते येणार नाही. पण लिहिता लिहिता जेव्हा ते यायला जातं तेव्हा ते इतक्या उत्स्फूर्तपणे आणि इतक्या चिंतनाच्या एका लयीमध्ये यायला लागतं की तेव्हा कवी सुद्धा त्याच्या भावविश्वामध्ये नव्हतो. आणि अशा कविता गीतेशच्या बाबतीमध्ये त्याच्या दुःखाने आणलेल्या आहेत. आणि त्या कविता म्हणजे अनेक कारण असेल, माझा मुलगा असेल, विभक्त किंवा पितृमुखी इच्छा असूनही, कुटुंब व्यवस्था, पाळणा, शाप, घड्याळ, या सगळ्या कविता एका लयीने आलेल्या कविता आहेत. आणि त्याच्यामुळे यांच्यातली जी लय आहे ती लय इतकी चिंतनबद्ध पद्धतीने आलेली आहे की ती लय तुम्हाला तोडताच येणार नाही. म्हणजे त्या कविता जर संबंध एका खंडात जरी असताना तरी त्याची लय तोडता नसते. इतक्या ह्या चिंतनाशी प्रवाही आलेल्या कविता आहेत. आणि मला असं वाटतं की खऱ्या एखाद्या मातीखाली वाहणारा पाण्याचा जो झरा असतो त्या झऱ्यासारख्या ह्या कविता असतात की ज्यांची आभा, ज्यांची प्रतिमा, ज्यांच्यातलं तेज, ओज हे इतकं स्वयंपूर्ण असतं की ह्या कधीच आटत नसतात. अशा या कविता आहेत. म्हणजे आपल्या दुःखाचं सुद्धा प्रतिमेचं, पारिजातकाचं झाड व्हावं तितक्या सुंदर पद्धतीने गीतेशने या कवितेचं सोनं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आंतरिक गर्भ संदर्भ आहेत ना हे फार महत्वाचे ठरतात. त्याच्यातल्या अनेक कविता म्हणजे पितृमुखी सारखी कविता असेल किंवा कारणमध्ये सारखी कविता असेल की ज्याच्यामध्ये आंतरिक संवेदनशीलतेचा धागा तुटलेला आहे, नातेसंबंधांचा धागा तुटलेला आहे, तरी सुद्धा एक जी निर्मळ अशी जी ओढ आहे मुलाबद्दल लागलेली, जी आटूच शकत नाही, त्याच्याबद्दलची जी कणव आहे, जो एक प्राकृतिक धागा आहे, तो किती कवितेच्या रूपाने सुंदर पद्धतीने त्यांनी विणलेला आहे की ज्याला सलामच करावं लागेल. इतक्या सुंदर पद्धतीने या कविता आलेल्या आहेत. चप्पल सारख्या कवितेचा संदर्भ सुद्धा मला महत्वाचा वाटतो. धुमिलने सुद्धा म्हटलेलं होतं की मेरे लिए हर आदमी एक जोडी जूता आहे. तर मला असं वाटतं की त्या कवितेशी संदर्भ जोडणारा हा चप्पलचा संदर्भ आहे. सामान्य माणसाची भूमिका ही एक वेगळ्या पद्धतीने पुढे जात असते की ज्याला कुठल्याही पद्धतीचा अंत नसतो आणि ती भूमिका मांडण्याचं काम कवी करत असतो. फक्त ती भूमिका मांडताना ती आपसूक यायला पाहिजे आणि गीतेशच्या कवितेमध्ये ती आपसूकपणे येते. दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की कवी हा अनेक भावविश्वांनी आणि विषयाने जोडलेला असतो. गीतेश हा सुरुवातीला फिजिक्सचं अतिशय त्याचं चपकल असं नॉलेज आहे आणि त्यामुळे त्याच्या मी सगळ्या समीक्षा वाचल्या पण त्याच्या कवितेमध्ये हे जे फिजिक्स चाललेलं आहे हा फिजिक्स सुद्धा त्याच्या कवितेचा एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे भाषेची रचना किंवा भाषेबद्दल बोलताना आपण फक्त प्रमाण भाषा, मातृभाषेतून आलेले शब्द, त्याच्यातून आलेले लय, वृत्त, अलंकार ह्या सगळ्या गोष्टींनी बोलूच, त्याचे जागतिक संदर्भ सुद्धा आपण जोडू, पण कवीच्या आतून जे फिजिक्स उगवून आलेलं आहे ते त्यांनी इतक्या छान पद्धतीने फिजिक्स मांडलंय. मला अतिशय त्याचा आनंद वाटतो. गीतेशच्या दोन कविता तर अतिशय छान पद्धतीने आलेल्या आहेत की जसं काय द्यावं नाव ही त्याची जी कविता आहे. आणि याच्याशिवाय गीतेशने कशासाठी नावाची जी एक कविता म्हटलेली आहे, दोन कविता तर फिजिक्सचे इतके सुंदर संदर्भ देतो. कुठल्याही कविता संग्रहामध्ये हे संदर्भ आढळलेले नाही दुसऱ्या कुठल्या मराठीतल्या. आणि त्यामुळे हे एक या कविता संग्रहाचं संचित आहे की जे आपण आयुष्यभर मिळवतो ना ते आपल्या कविता संग्रहामध्ये जेव्हा आपसूक डोकावायला लागतं तर मला असं वाटतं की कवीने त्या ठिकाणी फार काहीतरी मिळवलेलं असतं. गीतेशच्या मला ह्या दोन कवितांचे संदर्भ जरूर द्यावे लागतील. कशासाठी या कवितेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की कधी झालो इतके कोरडवाहू, कसा कमवायचा परत बाटलीतून उडून गेलेल्या ऍसिटोन सारखा विश्वास. हा ऍसिटोन जो त्यांनी शब्द वापरलेला आहे की हवेमध्ये बाष्पीभवन होऊन जावं की त्या पदार्थाचं हे जे आहे आलेलं आहे ते इतक्या सुंदर पद्धतीने चपकलपणात हे उपमा मांडलेले आहेत ना. मला असं वाटतं की हेच कवितेचं वेगळेपण असतं. म्हणजे जेव्हा आपण बासी मर्ढेकरांना बॅकेलायटी म्हणजे काय हे जे शोधण्याच्या काळामध्ये एक मराठीचा एक संवर्ग चालला गेला आणि किंवा आपण ग्रेसांमधली दुर्बोधता शोधताना आपण संदर्भ घालवतो, तर मला असं वाटतं कवी असं काहीतरी त्याच्यामध्ये पेरत असतो की ज्याचे संदर्भ मग युगानुयुग शोधल्या जातात. तर मला असं वाटतं की हे फिजिक्स मधून आलेले जे संदर्भ आहेत ते गीतेच्या या सगळ्या कविता संग्रहाचं कौतुक आहे. पण त्याच्यातलं मला एक महत्वाचं वाटतं की याच्यामध्ये नुसतं ऍसिटोन सारखा संदर्भ किंवा प्रतिमा त्याने वापरणे
पण नातेसंबंधांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने काय म्हणतात त्यातलं जे चिरंतत्व उडून गेलेलं आहे हे जे त्यांनी मांडलेलं आहे, हा जो संदर्भ त्यांनी जोडलेला आहे, हा खूपच सुंदर पद्धतीने आलेला आहे की या प्रश्नांनी रक्तबंबाळ झालेल्या मनाला लावूयात आपल्या मुलाच्या निरागस हसण्याची हळद. म्हणजे किती काय काय बोलून गेलेलं आहे की तुटलेले नातेसंदर्भ, पती पत्नीमधलं संपलेलं नातं, याच्या पलीकडे दुसरीकडे आजच्या काळामधलं जे प्रतिबिंब आहे, जे खूप काय म्हणतात त्याला नात्या पलीकडे स्वार्थाचं जे प्रतिबिंब आहे, मी असं म्हणेल की जो तुमच्यामधला सेक्शुअल असेल, सेक्शुअल हॅरॅसमेंट संदर्भात असेल, तो तुमच्यातल्या भावनिक हॅरॅसमेंट संदर्भात असेल किंवा मानसिक हॅरॅसमेंट संदर्भात असेल, तो सगळा संदर्भ गीतेशने कशासाठी या कवितेमध्ये मांडलेला आहे, जो मला अतिशय आवडलेला आहे. याच्याशिवाय मला याच्यातल्या आणखी त्याच्या एका कवितेचं मला सांगावं लागेल आणि ती म्हणजे त्याच्यातली इच्छा असूनही ही जी एक कविता आहे याच्यातला सुद्धा संदर्भ अतिशय सुंदर पद्धतीने गीतेशने मांडलेला आहे, जो खूप सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये येत जातो. अनेक कवितांचे संदर्भ गीतेशच्या कवितेमध्ये येतात आणि नुसतंच येत नाहीत तर ते त्यातल्या भावनेच्या ओझ्याला घेऊन येतात आणि हेच मला याच्यातलं फार महत्वाचं असं एक महत्वाचं त्याच्यामध्ये वाटतं की जे खूप सुंदर पद्धतीने त्याने मांडलेलं आहे. त्याच्यानंतर की यांची कविता कुठे उभा आहे असं होतं की ज्यावेळी गोधरा हत्याकांड, बाबरी मशीद या कविता रक्तरंजित झालेल्या होत्या. राजकारणाच्या पटावर राजकीय व्यवस्थेच्या आवागमनाने झालेला होता आणि त्यानंतरच्या सुद्धा आजच्या या पटावर जिथे दलित, सामाजिक, राजकीय, ग्रामीण नुसतंच कवितेचे फॉर्म घेऊन जे लिहिणं आजकाल सुरू आहे, त्या पटावर संवेदनशीलता आणि कवितेतील भाषा या दोन्हींना सुद्धा घेऊन चालणारा कवी म्हणून गीतेश शिंदे यांचं महत्व या पटावर मला महत्वाचं वाटतं. दुसरं एक महत्वाचं मला नमूद करावं लागेल की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहाचं महत्वच याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे, भाषेच्या संदर्भातून आलेल्या उपरोधाच्या आणि अगतिकतेच्या अनेक व्याख्या त्या कवितेच्या छोट्या छोट्या शब्दांमध्ये येतात आणि या पलीकडे सुद्धा आजच्या काळामध्ये जे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की यांत्रिकता तर आहेतच आणि सीसीटीव्ही तर आहेच, पण हे सीसीटीव्ही केवळ त्यानं जे सांगितलं की माणसांच्या डोळ्यांचे सीसीटीव्ही आहेत, माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या संशयाच्या भोवऱ्याचे हे सीसीटीव्ही आहेत आणि या पलीकडे सुद्धा कवी गीतेश शिंदे यांच्या स्वतःच्या मनामध्ये सुद्धा जो त्यांच्या अंतर्मुखाकडे बघतो असा एक तटस्थ सीसीटीव्ही होता, ज्याने त्यांचं व्यक्तिगत जे भान आहे ते पण याच्यामध्ये अगदी सखोलपणे मांडलेलं आहे. त्यामुळे या कविता संग्रहाचं महत्व काळाच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जाता जाता गीतेशच्याच काही ओळी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेल्फीच्या भारानं माणुसकीचं सर्व्हर झालंय डाऊन, झालोच सेल्फिश मेलेल्या भावनांना श्रद्धांजली. तर अशा वाहून अशा पद्धतीनं जे मनोगत तो मांडतो ते मला अतिशय महत्वाचं वाटतं. नंतर मला एक फक्त जाता जाता एक हा मुद्दा मांडावा लागेल की सीसीटीव्हीच्या गर्दछायेत यामध्ये ज्या पद्धतीने हा ओघ आलेला आहे, कवीच्या मनामध्ये आणि कविता संग्रहाचं एक स्थान असतं या पटलावर की आजचा काळ कसा आहे, की संबंध भाषांच्या दृष्टीने आणि मराठी साहित्याच्या दृष्टीने कसा काळ आहे. तर नवीन कवितेमध्ये सुद्धा कवीचं लक्ष ज्या मी नाव कोणाचं घेणार नाही, पण नव्या पिढीमध्ये काही कवींचं लक्ष ही तात्कालिकता वेचण्यावर लागलेलं आहे आणि अतिशय वरवरचे संदर्भ देऊन पुरस्कार, प्रसिद्धी याच्या पळवाटा शोधण्यामध्ये ज्यांचा कल आणि जिथे वाचनाची गोडी कमी झालेली आहे अशा समाजामध्ये जो अवाचक आहे अशा वर्गाला सोबत घेऊन आम्ही वाचक आहोत आणि आमचे कविता संग्रह म्हणजे आजच्या काळाचं प्रतिबिंब आहे, आमचे कार्यक्रम म्हणजे आजच्या कवितेचं प्रतिबिंब लागून इतर जाणकारांच्या आणि रसिकांच्या डोळ्यावर जो पट्टी बांधण्याचा प्रकार आज सुरू आहे त्या सगळ्यांना फाटे देऊन चिंतनशीलतेने संचित वेचून अभ्यासपूर्ण आणि नवीन प्रतिमांचा शोध घेऊन या काळाच्या पटलावर स्वतःचं अस्तित्व मांडणारी कविता आहे. मी आजच्या या कविता संग्रहाने मला या ठिकाणी बोलावलं
मी सर्व मान्यवरांचे खूप आभार मानतो. कवी गीतेश शिंदे, वाचकपीठचे सन्माननीय भास्करजी, अंजलीताई, शरद, मारुतीजी, म्हणजे मला जेवढे नावं आता दिसत आहेत, विष्णूजी मगाशी चर्चेमध्ये होते ते सुद्धा, आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा मला या ठिकाणी आज बोलावलं, कवी गीतेश शिंदे गर्दछायेत या कविता संग्रहात बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. सांगतो की माझ्या लिहिण्याच्या वाटेमध्ये काय म्हणतात डोळ्यात अंजन घातलं जातं आणि त्यामुळे मी सुद्धा अधिक चांगला विचार करण्याला प्रवृत्त होतो, लिहिण्याला प्रवृत्त होतो. प्रतिष्ठानचे आणि त्यांच्या प्रतिष्ठेचे दोघांचे खूप खूप मनापासून आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नालट सर. खूप छान पद्धतीने ओघवत्या भाषेमध्ये आपण या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या कविता संग्रहाचे वैशिष्ट्य आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या कविताच्या संदर्भाने आम्हाला खूप छान पद्धतीने असं भाष्य केलेलं आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंजलीताई कुलकर्णी या अगोदरच त्यांनी भाष्य केलेलं आहे, अध्यक्षीय भाषण केलेलं आहे आणि त्या सर्व कार्यक्रम आपला ऐकत आहेत. त्यांना जर बोलायचं असलं तर 1 मिनिटात त्या बोलू शकतात, नाहीतर आपण मग त्यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपवूया. आभार प्रदर्शन घ्यायचं का सर मग आपण? हो हो, आभार करा ना, आभार प्रदर्शन. चालतंय. तर आजच्या या मॅडम बोलतात का? भागवत मॅडम जॉईन नाही आहेत, आभार तुम्हीच माना. नाही का? बर बर बर, ठीक आहे. कुलकर्णी मॅडम जॉईन आहेत वाटतं. हो 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 आहेत, पण त्या प्रवासात आहेत, त्यामुळे त्या बोलू शकणार नाही. आभार प्रदर्शन घ्या. ठीक आहे. तर वाचकपीठ आयोजित 60व्या मासिक काव्य चर्चेमध्ये आज आपण गीतेश गजानन शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत या काव्यसंग्रहावर चर्चा आयोजित केली. या चर्चेसाठी अंजलीताई कुलकर्णी या अध्यक्ष म्हणून आपल्यासाठी उपस्थित राहिल्या. त्या प्रवासात असल्यामुळं फक्त सुरुवातीला त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी पूर्ण कार्यक्रम ऐकून सहभाग नोंदवलेला आहे आणि आपल्याला छान पद्धतीनं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल वाचकपीठच्या वतीनं मी मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर आज मनीषा ओगले मॅडम यांनीही खूप छान पद्धतीनं या काव्यसंग्रहावर आपलं भाष्य आपल्या समोर सादर केलेलं आहे. त्याबद्दल वाचकपीठच्या वतीनं त्यांचेही खूप खूप आभार. त्याच्यानंतर प्रमुख भाष्यकार कवी पवन नालटकर सर यांनीही ओघवत्या शैलीमध्ये भाष्य केलं आणि आपल्याला कविता संग्रह आणखीन समजून घ्यायला सोपा केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कवी गीतेश शिंदे सर यांनी मनोगत सादर केलं आणि त्यांच्या कविता संग्रहाला या वाचकपीठमध्ये चर्चेसाठी घेण्यासाठी परवानगी दिली. त्यांचं मनोगत त्यांनी सादर केलं, छान कविता सादर केल्या. त्याबद्दल गीतेश शिंदे सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमच्या वाचकपीठचे सचिव ज्यांनी आज मारुती सावंत सर यांनी या कविता संग्रहावर भाष्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर गिरीश सोनार सर यांनीही या कविता संग्रहावर भाष्य सादर केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि हा सर्व कार्यक्रम घडवून आणण्यामागं तांत्रिक सहाय्य आमचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले सर यांनी तांत्रिक सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि या सर्व कार्यक्रमासाठी प्रास्ताविक करणाऱ्या मनीषा मॅडम असतील, आभार प्रदर्शन तर मीच करायला लागलो, आणि परिचय करून देणाऱ्या सुरेखा घोलप मॅडम यांचे खूप खूप आभार. आणि उपस्थित असणारे काव्यरसिक सर्व या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय अंजली कुलकर्णी मॅडम यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.